ज्यावेळेस पिक्टोग्राम चावडीची सुरुवात केली गेली त्यानंतर जी टॅगलाईन बाहेर आली, गप्पा अनुभवांपलीकडच्या. आज तुमच्याशी बोलताना मला सार्थ अभिमान वाटतोय की आम्ही खूप विचारपूर्वक ही टॅगलाईन दिली आहे. एक प्रॉब्लेम जो सगळीकडे बघितला जातो, ग्राहकांची ओरड आहे की फोटोग्राफर डेटा वेळेवर देत नाही, आणि आमच्या बांधवांची ओरड आहे सर, ग्राहक पेमेंट वेळेवर देत नाही. याला गरज आहे, काम झालंय, आता लग्न होऊन गेलेलं आहे. बरोबर. हा आपला डाटा काय उडू शकत नाही. कोविड-19च्या काळामध्ये सगळे क्षेत्र थांबले होते. कलाकारांवरती पण खूप बंधनं आली, त्यांना थांबावं लागलं, त्यांना त्यांची कामं बंद करावी लागली. हा काळ संजय जगताप सरांसाठी कसा होता? माझं एक वैशिष्ट्य असं आहे, माझा मोबाईल, माझी बुद्धी आणि माझं सहकार्य कधी स्विच ऑफ नसतं. कुंभमेळ्याचा तो अनुभव कसा होता आणि तिथपर्यंत आपण कसे पोहोचलो? मला हे थोडंसं दुःख पण आता वाटतं या माध्यमातून. आत्ताच्या काळामध्ये पडदा असणं, त्यांच्या रेटचा विषय होणं, परंतु अलीकडच्या काळात हा प्रकार खूप जास्त वाढलाय. आपल्याला लोकांनी, शासनाने आपल्याला MRP ने दिली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा झाला. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी असतील किंवा 2025 साली आपण आज बसलो आहोत आणि आजच सकाळी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केलं आपले आत्ताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी. या दोन्ही गोष्टींमध्ये मित्रांनो एकच साम्य आहे. 1947 असेल किंवा 2025 असेल, या दोन्ही ठिकाणचे पंतप्रधान जर आपल्यापर्यंत पोहोचले असतील, या दोघा ठिकाणच्या पंतप्रधानांना आणि त्या सगळ्या समारोहाला जर आपल्यापर्यंत कोणी पोहोचवलं असेल, तर त्यामागचा एकच कलाकार, ज्याला छायाचित्रकार म्हणतात. सर्वप्रथम पिक्टोग्राम चावडी या माध्यमातून मी तमाम आमच्या प्रेक्षकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि मग या खरं तर वाटचालीची सुरुवात करतो. दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु याची हिस्ट्री जर आपण बघितली तर 19 ऑगस्ट 1839 ह्या दिवशी फ्रान्स गव्हर्नमेंटने फोटोग्राफीची एक पद्धत जिला मान्यता दिली होती आणि त्या पद्धतीचं नाव होतं डॅगेरोटाईप. ही पद्धत किंवा हे नाव का आलं तर ज्यांनी ह्या पद्धतीचा शोध लावला त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं लुई डॅगेर, आणि यांनी खरं तर ह्या पद्धतीचा शोध लावला आणि त्या दिवसानंतर त्यांना ट्रिब्यूट म्हणून किंवा त्यांचा मान सन्मान म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं सेलिब्रेशन तिथून सुरू झालं आणि 19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रकार दिन म्हणून सेलिब्रेट करायला सुरुवात झाली. आपण जागतिक स्तरावरती काय होते किंवा तिथून ही सुरुवात झाली, हा इतिहास कसा घडला याबद्दल तर माहिती घेतली मित्रांनो. परंतु आज आपण ज्या शहरामध्ये बसलो, ज्या नाशिक शहरामध्ये बसलो, आणि नाशिक शहराचं नाव जागतिक स्तरावरती फोटोग्राफी क्षेत्रात ज्या व्यक्तीने घेऊन गेलेत, म्हणजे युनेस्कोने ज्यांच्या फोटोग्राफीची, ज्यांच्या छायाचित्रांची दखल घेतली, असे एक व्यक्ती आपल्यासोबत आहेत. नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष माननीय संजय जगताप सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो पिक्टोग्राम चावडीवरती. नमस्कार सर. नमस्कार, मी छायाचित्रकार संजय जगताप. आज खूप आनंद वाटतोय की परवा 19 ऑगस्ट हा वर्ल्ड फोटोग्राफी डे म्हणजे जागतिक छायाचित्रण दिन होय, हा मोठ्या उत्साहात पूर्ण महाराष्ट्रात, भारतात साजरा केला जातो. विशेष म्हणजे नाशिकमध्ये गेली 98 पासून नाशिक फोटोग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून तो खूपच चांगला पद्धतीने आम्ही त्याचा हे करत असतो. 18 तारखेला आम्ही तपोवनामध्ये वृक्षारोपण, कारण कुंभमेळा नुकताच येतोय, होय, त्या माध्यमातून, आणि 19च्या माध्यमातून आम्ही आडगाव मेडिकल कॉलेजला हेल्थ चेकअप कॅम्प ठेवतोय. पुढचे भरपूर कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहे. एक गिम्बलवर वर्कशॉप आहे आणि तसेच ह्या दिनानिमित्त फोटोग्राफी स्पर्धा आणि पारितोषिक असा भव्य एक कार्यक्रम पण होतो. पण मला आज जे काही बोलवलं आणि विशेष म्हणजे पिक्टोग्राम चावडी हा शब्द मला खूप भावला. थँक्यू सर. आणि विकास गायधनी हे नाव विकासाचं आहे आणि इथून तुमचा विकास झाला आहे, पण आमचा विकास याच्या पुढे या माध्यमातून जो काही तुम्ही घडवत आहेत त्याबद्दल मी पूर्ण टीमचं आणि ह्या चावडीचं मनापासून आभार मानतो. आणि जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त नाशिकमधील, जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व माझ्या छायाचित्रकार बांधवांना मी वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या
खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. पिक्टोग्राम चावडीकडनंही आमच्या सर्व श्रोत्यांना आणि माझ्या सर्व फोटोग्राफर मित्रांना वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त आणि आजच्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन्ही दिनांच्या मनपूर्वक शुभेच्छा. खरं तर चावडी ही संकल्पनाच ह्या गोष्टीची आहे की जिथे एकत्र येऊन गप्पा व्हायच्या, त्या गप्पा होणं कुठेतरी बंद झालं आणि डिजिटल युगामध्ये व्हॉट्सअपवरती कम्युनिकेशन व्हायला लागले, परंतु तिथंही आदान प्रदान नव्हतं, फक्त गुड मॉर्निंग गुड नाईट बऱ्याचशा right. गोष्टी सुरू झाल्या हो. आणि त्याला कुठेतरी फाटा देत तुमच्यासारखे अनुभवी लोक आमच्यापर्यंत पोहोचावे आणि तुमचे जे अनुभव आहेत त्या अनुभवापलीकडच्या गप्पा आम्ही आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचावे म्हणून तर खरं तर हा सगळा उपद्रव केला मी असं म्हणेल. आज 15 ऑगस्ट रोजी आपण ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करतोय आणि इथून पुढे 4 दिवसाने जागतिक छायाचित्रकार दिन आहे जो होय. 19 ऑगस्टला पूर्ण जगामध्ये सेलिब्रेट केला जातो. ह्या गोष्टींचं औचित्य साधून सर मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, फोटोग्राफी कला आहे की नक्की व्यवसाय आहे? आता हा प्रश्न असा आहे की ह्या दोन्ही गोष्टी येतात. पहिली कला म्हणून आला आणि मग त्याचं रूपांतर हे व्यवसायामध्ये झालं. आज बरेचसे आमचे काही छायाचित्रकार मित्र आहे ते खूप चांगलं ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्यवसाय करतायत. होय, व्यवसाय म्हणजे आज पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहेत बरोबर. आणि ह्याच व्यवसायावर त्यांचं करिअर बनतंय, मुलांचं करिअर बनतंय आणि खूप चांगलं नाव कमवलंय, चांगला पैसा पण कमवतोय. त्यामुळे क्या दोन्ही बात आहे. गोष्टी याच्यात आल्या आहेत की एक छायाचित्रकार हम्म. आणि तो ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आपली कला आणि व्यवसाय कलावंत आपण म्हणू शकतो. होय. संजय जगताप साहेबांना फोटोग्राफीची आवड होती की त्यांना कोणीतरी मार्ग दाखवलाय, ते या क्षेत्रामध्ये कसे आले? नाही, मला हे दोन्ही गोष्टी नव्हत्या. अरे वा. हा, हे खरं आहे. कारण मी आता 7वीत शिकत होतो आणि एक त्यावेळेला असा क्लिकचा कॅमेरा यायचा. माझा मित्र आणि मी त्याच्या 12 फोटोचा तो रोल राहायचा त्याच्यामध्ये. ते फोटो होय. काढले पण तो कॅमेरा आमच्याकडनं पडला अच्छा. आणि शोध करत होतो तो रिपेअर करायचा. मेन रोड इकडे बऱ्याच वेळ फिरलो. नाग चौकामध्ये एक घडे म्हणून व्यक्ती होती, सोनाली स्टुडिओ. ओके. त्यांनी बाहेर एक बोर्ड लावलेला होता, इथे कॅमेरे रिपेअरिंग करून मिळेल. आणि त्यांच्याकडे आम्ही तो दिल्यानंतर त्यांनी बऱ्याच चक्रा मारायला लावल्या. मला वाटतं कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी गेला असेल. परंतु त्या भेटीमध्ये मला या फोटोग्राफीकडे आवड निर्माण व्हायला लागली सुंदर. आणि त्यांनाही कुठेतरी वाटलं की मला एक थोडा सपोर्टर किंवा एक बॅकग्राऊंड चांगलं किंवा एक भांडवल म्हणून माझ्याकडे त्यांचा दृष्टिकोन बघायचा झाला. कारण माझा राहणीमान, माझी जी गाडी किंवा माझं जे काही त्यावेळेचं इयत्ता 7वीतला जो विद्यार्थी होता तो एक वेगळाच विद्यार्थी मी वाटत होतो आणि एकमेकाची सांगड आमची त्यावेळेस सुरू झाली आणि असा ॲक्सिडेंटली आमच्या कुठल्याही खानदानीत याच्या मागे या फोटोग्राफी क्षेत्रात कोणीही नव्हतं आणि मी डायरेक्टली ह्या व्यवसायामध्ये मला आवड निर्माण झाली आणि त्यांच्याच इथे मी काम करता करता मी इसवी सन 85 साली म्हणजे मी 10वीतच असेल त्यावेळेला मेन रोडला जगताप फोटो स्टुडिओ या नावाने फर्म टाकून आणि डायरेक्ट स्टुडिओ चालू केला. क्या बात आहे सर. हा प्रसंग जर जगताप साहेबांच्या आयुष्यात आला नसता तर जगताप साहेब आज आम्हाला कुठल्या रूपात पाहायला मिळाले असते? आता एक तर कुठेतरी कारकून किंवा कुठेतरी म्हणजे एक नोकरी. कारण माझे वडील शासकीय प्रशासन अधिकारी होते. बरोबर. त्यांच्याकडे खूप जागा होत्या. माझं 8वी 9वीला मी ड्रॉइंगच्या 2 परीक्षा पास झालेलो होतो. त्यांना असं वाटत होते की माझ्याकडे जागा आहेत. ड्राफ्ट्समन म्हणून त्यांनी एक नगरला माझी पोस्टिंग पण केली होती, पण मी ते गेलोच नाही. कारण तो काळ वेगळा होता. मला ते नोकरीमध्ये बंधन किंवा तो काहीतरी हे करणं त्याच्यापेक्षा कला ही आणि लोकांपर्यंत पोहोचायचं काम, त्यानंतर याच्यातनं आपल्याला आवड निर्माण किंवा एक कलावंत म्हणून मला हे घ्यायचं होतं. तो वडिलांनी खूप अशा नाणे संशोधन केंद्र असेल, माहिती विभाग आपल्या इथला असेल, अशा अनेक 8-9 ठिकाणी मला नोकरीचे चान्स मिळाला होता. पण मी ते न करता मी ह्या कलेकडे वळलो आणि 86 पासून जे पळतोय आज 38-39 वर्ष झाले आणि जगताप फोटो स्टुडिओ नावाने मग प्रेस फोटोग्राफर असेल, नाशिक पोलीस फोटोग्राफर म्हणून मी 35 ते 40 वर्ष काम केलं. त्या माध्यमातून खूप चांगल्या लोकांपर्यंत पोहोचायचं आणि आज मी या मुलाखतीला खास तुमच्याकडे आलो होते तेच एक छायाचित्रकार म्हणून आलो. बरोबर. याचा अभिमान वाटतो. छायाचित्रकार म्हणूनच कधी ही ओळख जास्त चांगल्या प्रकारे मिळाली मला असं वाटतं. सर पुढचा एक प्रश्न असा विचारायचा, तुम्ही साधारण 40 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करताय आणि 40 वर्षापूर्वीचा काळ जर म्हटलं तर ब्लॅक अँड व्हाईट पासून सुरुवात झाली होती. बरोबर. ब्लॅक अँड व्हाईट पासून सुरू झालेली फोटोग्राफी हे क्षेत्र आज मिररलेस पर्यंत गोष्टी पोहोचल्यात. तर हे ट्रान्झिशन तुम्ही कसं बघितलं आणि स्वतःला अपग्रेड त्यासाठी कसं केलं? नाही, त्यावेळेचा खरं संघर्ष होता. म्हणजे बोलू नये म्हणजे आमच्याच व्यवसाय बंधू त्यावेळेला असं कुणी डार्क होम किंवा निगेटिव्ह टचिंग
किंवा रोल कसं टाकणं, डबल वेट का सिंगल वेट, हायपो, डेव्हलपर हे शब्द आहेत त्यावेळेसचे डार्करूममधले, एनलाजर. तर हे कोणी शिकवत नव्हतं. खूप प्रयत्न करायला लागायचे किंवा जर आपण 5-5, 10 वर्ष जर त्या स्टुडिओत काम केलं तर कुठेतरी 50% आजचा डिजिटल युग हा खूप चांगला आलेला आहे. आपण इंस्टाग्राम बघतो किंवा यूट्यूब बघतो, कुठे पटकन टाकलं की त्याच्यातली स्टोरी आपल्याला बघायला होय. मिळते. तसा काळ त्यावेळेस नव्हता. नव्हता. आणि पण तरी जिद्द म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की ज्याला खरंच त्या ज्या मार्गाला जायचं आहे ना, ती धडपड ज्या माणसांनी केली तो खरा कलावंत जमला. क्या बात आहे. तर हे मला त्यावेळेला जाणीव झाली. मग हळूहळू आपला डार्करूम बंद झाला, मग कलर रोल आले. हम्म. कलर रोलचं मग आता तर मिररलेसपर्यंत सगळं आम्ही कामं करतोय. सुंदर. हा सगळा प्रवास बघत असताना एक गोष्ट सर जाणून घ्यायची आहे. जगताप साहेबांनी स्वतःचा पहिला कॅमेरा कधी घेतला आणि तो कुठला होता? मी ज्या वेळेला म्हणजे पार्टनर नव्हतो पण त्याच्याकडे शिकायला म्हणून होतो. हम्म. आणि 84 साली मी मुंबईला जाऊन पहिला प्रॅक्टिका हा कॅमेरा मुंबईहून आणला. त्यावेळेला नाशिकमध्ये डीलर होते परंतु मुंबईला जाण्याची फॅशन होती. ती क्रेज वेगळी हां. होती. आणि त्यावेळेला बऱ्याचशा काही गोष्टी आपण आता जसं विथ बिल मिळतं त्यावेळेला होय. बिल नाही, रेट कमी मिळतो असा एक भावना होती. किंवा आणि- मोठ्या शहरामधून हां. आणलं त्या गोष्टींचं वेटेज वेगळं असतं Right. असं मानलं आणि जायचं. त्यावेळेला पहिला कॅमेरा मी 84ला घेतला हम्म. आणि कामाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी आपल्याकडे कालिदास नाट्यगृहाचं उद्घाटन होतं आणि बिघडले स्वर्गाचे दार लक्ष्मीकांत बेर्डे जे आज आपल्यात नाही आहे, चांगले मोठे कलावंत ज्यांना सगळं ओळखतो आपण, ओळखतो. त्यांची फोटोग्राफी करण्याचं मला भाग्य लागलं. म्हणजे आम्ही सांगायला खरंच आनंद होईल सर या गोष्टीचा की 90च्या दशकातले आम्ही जी मुलं आहोत, हं. लक्षा आणि अशोक सराफ मामा यांचे चित्रपट बघून मोठे झालोय आणि त्यांच्या सोबत तुमचं फोटोग्राफी करण्याचं तुम्हाला भाग्य मिळालं आणि ह्या गोष्टीची आपण चर्चा करतो यातच खरं तर मला आनंद मिळतोय. आणि खरंच ना, आज काय होतं की हा जो अभ्यास आहे किंवा हे जे काही करायला मिळालं त्यानंतर मी मला वाटतं 8च दिवस झाले असेल माझ्या फोटोग्राफ स्टुडिओला उद्घाटन होऊन. आणि नाशिकमध्ये एक प्रकरण मर्डर केस झाली. पोलीस डिपार्टमेंटची व्हॅन माझ्याकडे आली आणि मला घेऊन गेले. मी जे काही फोटो ते काढले. त्यानंतर इथे मुंबईचे महासंचालक आले होते आणि नुकतंच त्यावेळेला जे काही CP असतील त्यांना मी ते फोटो द्यायला गेलो. ते फोटो पाहिल्यानंतर म्हणे वाव खूप छान, कोण आहे बोलवा त्यांना आतमध्ये. मग तुम्ही डिपार्टमेंटचं काम करणार का? म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये आरोपी असतात, मर्डर केस असते. त्यावेळेला आपल्याकडे एक नवीन कायदा आला होता की 10पर्यंतच आपल्याकडे वाद्य किंवा हे मग होय. मिरवणूक हे ते त्याचं सगळं जे काही काम आहे तर ते तुम्ही कराल का? मी यस म्हटलो. नाही कोटेशन द्यायला लावलं. मग माहिती विभागातनं मी शासकीय जे रेट त्यावेळेचे होते बरोबर. म्हणजे ते खूप चांगले मिळायचे. म्हणजे त्या काळात मला चांगलं आठवतं खरं तर तेव्हा स्पर्धा तशी नव्हती. नव्हती आणि ₹40 फोटो मिळायचा आणि तासावर शूटिंगचा रेट होता. त्यामुळे बरोबर. पैसे चांगले कमवायला मिळाले. पण एक गोष्ट लक्षात हम्म. आहे का त्या माध्यमातून जनसंपर्क, होय. राहणीमान, बाहेर जगात काय चालतंय, कुठपर्यंत अधिकारी त्यांच्यासमोर कसं राहायला पाहिजे, कसं वागलं पाहिजे. कारण हा कॅमेरा एक माध्यम झालं. बरोबर. पण कॅमेरा जो हातात घेतो ना आणि त्या नजरेतून जेव्हा जगाला बघतो आणि ते जे आपण क्लिक करतो ना, मला वाटतं याच्यापेक्षा भाग्य आणि याच्यापेक्षा दृष्टिकोन मला वाटतं कुठल्याही क्षेत्रात नाही तो ह्या फोटोग्राफर किंवा फोटोग्राफीतनं बरोबर. मिळतो याचं भाग्य वाटतं. नक्कीच सर या गोष्टीमध्ये मला एक गोष्ट अधोरेखित करायला आवडेल. छायाचित्रकार म्हणजे फोटोग्राफर हम्म. आणि ऑपरेटर ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. हो. आपण ऑपरेटर म्हणून घडतोय की प्रॉपर फोटोग्राफर किंवा छायाचित्रकार होतोय हा खरं तर विचार करणं कुठेतरी जास्त गरजेचं आहे. तुम्ही आता हा जो प्रसंग सांगितला म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटचा असेल, म्हणजे 40 वर्षापूर्वी किंवा फार आता 20 वर्षापर्यंतचा काळ पण तोच होता जिथे खूप जास्त रिस्पेक्ट मिळायचा, व्यवस्थित मान सन्मानाने त्यांना वागणूक मिळायची. परंतु आम्ही आत्ताची जी पिढी आहे, मी आता या क्षेत्रामध्ये काम करतोय, कुठेतरी आम्हाला तो मान सन्मान मिळत नाही, कुठेतरी अवहेलना बऱ्याचदा होते फोटोग्राफरची. तर ह्या प्रकारामध्ये नक्की चूक तुम्हाला कोणाची वाटते? नाही आता कसं आहे ही तुलना मी करणार नाही परंतु ही तुलना करायचं काम पण आपल्याच लोकांनी केलं. बरोबर. चूक ही समाजामध्ये नाही आहे, ही आपल्यात आहे. व्यवसायाचं तोडफोड करायचं काम कोणी केलं असतं तर ते आपणच केलं. आता तुम्ही जर बघितलं तर अक्षरशः म्हणजे आम्ही 2 वर्षापर्यंत कोरोना काळापर्यंत म्हणजे 50 लोकांमध्ये लग्न होत होते. तो काळ सुद्धा बघितला. बरोबर. पण त्यावेळेला जी चित्र माध्यमातून जी फोटोग्राफीची वावा होत होती हो. ती ह्या नवीन संकल्पना आपण तोडत चाललोय.
आज आपल्याला काय वाटतं की आपण काम केलं आजचं ना, त्याचे पैसे लगेच मिळावे. बरोबर. म्हणून आता नवीन ट्रेंड जो चालू झाला तो म्हणजे काय की सॉफ्ट कॉपी. म्हणजे आजचं काम झालं, ही सॉफ्ट कॉपी घ्या, माझे पैसे द्या आणि संपलं. नाही. बरोबर. कला ही अशी नाही आहे. आणि त्याच्यामुळं काय झालं की माझ्या जीवनामध्ये, म्हणजे आता मी बोलू नाही किंवा समाजाने ऐकल्यानंतर म्हणते काय, पण सर, माझ्या तुम्ही उत्तर देण्या अगोदर एक गोष्ट फक्त मी अधोरेखित करतो. हां. बऱ्याचदा असं होतं की कुठलेही पॉडकास्ट किंवा कुठल्या अशा मुलाखती, कुठल्याही चर्चा जेव्हा ते रिलीज होतात, जेव्हा त्या मार्केटमध्ये येतात, बऱ्याचदा म्हणजे बऱ्याचदा लोकांचा म्हणजे मानसिकता अशी असते, हे सगळं गोडी गोडीत चाललंय, सगळं ठरलेलं आहे, सगळे प्रश्न विचार सांगितलेले आहेत, त्याप्रमाणे उत्तर येत आहे. परंतु मला जगताप साहेबांकडनं जी खरी समाजाची किंवा खरी आमच्या फोटोग्राफर बांधवांची कळकळ आहे, या सगळ्या गोष्टी खरं तर जाणून घ्यायची आणि जी सत्यता, जी स्पष्टता ती बाहेर यावी अशी अपेक्षा आहे. कारण जगताप साहेब म्हटलं की त्यांची एक टॅगलाईन मला नेहमी आठवते, माझा आत्मा माझा माझे फोटोग्राफर. photographers. माझा आत्मा माझा फोटोग्राफर आहे, तर ती आत्मीयता, ती तळमळ नक्कीच दिसावी. कारण तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी आपण इथे चर्चा करणार आहोत, जोपर्यंत असं म्हणतात की कारलं खाल्ल्याशिवाय डायबिटीस हां, बरा होत नाही. नाही. मला कारला हवंय सर, मला गुलाबजाम नको इकडे. नाही, मी पण सत्यवादी आहे. मलाही अशा गोष्टी नाही आणि मी खूप भाग्यवान आहे. कारण मला आज या व्यासपीठावर बोलवलं आहे आणि मुलाखतीच्या माध्यमातून आज ज्या क्षेत्रात मी 40 वर्ष काम करतो होय. आणि खरंच हे एक गोष्ट आहे की आपण कलावंत जेव्हा आहोत, तर कलेच्या माध्यमातून कधी ना कधी आपल्याला ह्या जगातनं सगळ्यांनाच जायचं. बरोबर. आणि त्यातलं मी पण आहे. मी टिकणार नाही. पण एक गोष्ट आहे, मला एक अभिमान आहे, माझी फोटोग्राफी टिकणार, नक्कीच. माझा कलावंत म्हणून नाव टिकणार आहे. नाव टिकणार. मग ते टिकवण्यासाठी काही गोष्टी आहेत, त्या मी समाजाकडनं माझ्या कामातनं शिकलो आणि त्याच मी पिढीला सांगायचं काम करेल. की आज जे काही तुम्ही मगाशी प्रश्नाचं म्हणजे माझ्याकडं उत्तर मागितलं आहे, ते असं आहे की हळूहळू डेव्हलप झालं. निगेटिव्हचा काळ DSLRवर आला, नंतर हळूहळू मिररलेसमध्ये गेला. हे सगळ्या सुविधा आपल्याला मिळाल्या, पण त्याचा गैरवापर होय. आपल्या काही कलावंतांनी केला. त्यांना काय जे मार्गदर्शन पाहिजे ते मला वाटतं नीट मिळालं नाही किंवा त्यांनीच घेण्याचा प्रयत्न करत नाही. बरोबर. ही एक शौकीनता आहे की मी जर ह्या व्यवसायात आलोय, त्याची खास खळगे, त्याचा व्यवसायाचं रूप काय, यात पैसे किती मिळतात, ते टिकतात कसे, मिळतात कसे, पब्लिक आपल्याला देते कसे. कारण एक लग्न तुम्हाला फक्त आकडेवारी दिसते, मी 1.25 लाखाचं का 2 लाखाचं काम केलं, पण ते 2 लाखाचं काम उद्या ते नातू होईपर्यंत मिळत नाही. ही स्टोरी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ही जाणीव करून घेत नाही खरी गोष्ट. किंवा त्यांचं आणि आपलं नातं टिकून राहिलं पाहिजे. मग तिथं आपला रोल काय, आपण राहतो कसं आहे, वागतो कसं आहे, लग्नामध्ये गेल्यानंतर आपला पेहराव कसा पाहिजे. बरोबर. आपल्याकडे त्यावेळेला जास्त संपर्क हा महिलांशी येतो. मग तिला ताई दाई जे काय असेल, मुली आहेत त्या आपल्यापेक्षा लहान आहेत, संबंध आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, त्या नुसत्या कॅमेऱ्यावर नाही आहे. बाकीच्या आजूबाजूच्या तुमची गोष्टी आहे वागणूक आणि ती तितकीच टिकवणं, महत्त्वाची आहे. ती कुठेतरी आम्ही पूर्ण केली न असेल असं नाही म्हणत, पण आम्ही 70% त्या गोष्टीकडे लक्ष दिलं. होय. म्हणून आज इथपर्यंत पोहोचलोय. आणि आजही म्हणजे एक छायाचित्रकार म्हणून, कारण एक सांगायला मला आवडेल की मला 40 वर्षामध्ये आजही कुठल्याही व्यासपीठावर, लग्नामध्ये किंवा रस्त्याने ए फोटोवाल्या इकडे ये, असा शब्द माझ्या आजपर्यंत नाही आला. नाही तर मी मला असं आज वाटतं की ऐकतोय. हा शब्द तुमच्यासाठी न येण्यामागे तितकेच कष्ट तुम्ही घेतलेत. तुम्ही तो रिस्पेक्ट किंवा तुम्ही जी डिग्निटी जपली आहे तुमच्या व्यवसायाची आणि तुमच्या कामाची, तुमच्या कलेची, म्हणून हा शब्द काही तुमच्या करता नाही आला. परंतु आमच्या, जसं तुम्ही आता उल्लेख केला, महिला असतात किंवा या सगळ्या गोष्टी असतात. आत्ताच्या काळामध्ये सर बऱ्याचशा गोष्टी अशा होतात, म्हणजे आपण जेव्हा आमच्या या स्टुडिओला व्हिजिट केली, माझे तरुण जे छायाचित्रकार मित्र आता इथे बसलेले आहेत, समजा कॅमेरा मागे बिहाइंड द कॅमेरा जे बसलेले आहेत, अमोल असेल, तन्मय असेल किंवा ओम असेल, ही सगळी मुलं एका टीमसोबत ज्यावेळेस काम करतात, त्यांना तसं म्हणजे मार्गदर्शन देऊन त्यांना फील्डवरती पाठवलं जातं. बरोबर. परंतु मार्केटमध्ये बरेचसे असे मुलं आहेत जे फक्त त्या दिवसापुरतं काम करतात आणि फोटोग्राफरचं नाव कुठेतरी खराब करण्याचं काम मला असं वाटतं की मी स्वतः, म्हणजे माझ्यासारख्याच फोटोग्राफर बांधवांनी काहीतरी काम करायला सुरुवात केली आहे. जिथे लग्नात एखादी सुंदर मुलगी शोधायची, तिचा चेहरा बघायचा, मग इंस्टाग्रामवर तिला शोधायचं आणि तिकडनं ती सुरुवात करायची. मग याने आपण आपलं नाव खराब करतोय का? बरं, तो एक व्यक्ती स्वतःचं नाव नाही खराब करत, ते पूर्ण फोटोग्राफर समाजाचं नाव खराब होतंय का? याबद्दल तुमचं काय मत आहे? मी एकच उदाहरण देईल की माझ्या क्षेत्रामध्ये, मी म्हणत नाही परंतु मी माझंच नाव घेतो की संजय जगताप यांना जसं युनेस्कोमध्ये आज त्यांचं संजय जगताप इंडिया या नावाने सगळ्या होय. फोटोची प्रसिद्धी आली. उद्या राष्ट्रपती पुरस्कार मला जर मिळाला तर हा सन्मान नुसता नाशिकचा नव्हे तर पूर्ण भारतातल्या छायाचित्रकारांचा. पण जर पूर्ण माझंच एका एखाद्या- communityचा आहे. हां.
पण एखाद्या माझ्याच बांधवानी, माझ्या छायाचित्रकाराने, ज्यांनी गळ्यात कॅमेरा घेतला, तो माझा भाऊ झालेला बरोबर. आहे, तो माझ्या परिवारातला आहे आणि त्याच्याकडनं काही कृत्य समजा जर घडलं, हम्म. तर तो जे काही कृत्य आहे, तो अपमान हा आमच्या सगळ्या इंडस्ट्रीचा, आमच्या फोटोग्राफीचा आहे. तर ह्या गोष्टीच्या जे नदीचे दोन टोकं म्हणतो आपण, याचं भान प्रत्येकाला पाहिजे. हा बरोबर. व्यवसाय पाहिजे तेवढा सोपा नाही. खरी आज बजाज कृपा आहे नाही, त्या प्रश्नाकडे तर मी नक्कीच येणार आहे. किंवा घरच्यांनी आपल्याला भांडवलाची मदत केली आहे. बरोबर. 2.5-3 लाखात आपण एक किट घेतलं कुठल्या कंपनीचं आणि गळ्यात कॅमेरा घालून आणि ऑनलाईन किंवा एक छोटासा कुठला तरी आता खूप पीक आलेलं आहे नवीन. हो, हो. प्रशिक्षक, मेंटॉर असे जे क्लासेस चालतात. हौदोस मांडलाय हा. खरं तर मी तर अशा त्यात- वापरत्या हा, गोष्टी मी करतो. त्यांना वाईट म्हणत नाही, परंतु त्यातनं 2 दिवसाचा 3 दिवसाचा कोर्स करायचा आणि मी कुठेतरी एक प्रोफेशनल फोटोग्राफर झालो. अरे हो, प्रोफेशनल फोटोग्राफर निश्चित, कारण यांना खरंच ज्ञान चांगलं आहे, हे काही विषयच नाही. म्हणजे आमच्यापेक्षा आजही फोटोग्राफीमध्ये चांगली कला, चांगला दृष्टिकोन, चांगली लाईटिंग, कंपोजिंग, ह्या सगळ्या ज्या गोष्टी फोटोग्राफीत येतात त्या नवीन पिढीकडं खूप चांगल्या आहे. पण त्यांना व्यवसायाचं जे मार्गदर्शन म्हणतो बरोबर. ते कमी आहे आणि त्यातनं काही जे घडतंय ना आता, त्याचा फटका आज जुन्या नवीन सगळ्या नक्कीच सर, इथे एक गोष्ट मला खरंच सांगायला आवडेल. संकलन क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष मी काम करतोय आणि मला माझ्या बऱ्याचशा सहकाऱ्यांनी मला असं इन्सिस्ट केलं की सर तुम्ही क्लासेस का सुरू नाही करत, की एडिटचे क्लासेस घ्या, आपण बॅच बनवू, आपण हे करू, आपण ते करू. पण त्या तमाम माझ्या सहकाऱ्यांना किंवा माझ्या सगळ्या फोटोग्राफर मित्रांना मला एक गोष्ट इथं अधोरेखित करून सर सांगायची तुमच्या माध्यमातून. मी आजही प्रॅक्टिशनर, मी आजही शिकतोय. कुठलाही वकील बघा, कुठलाही डॉक्टर बघा, ते प्रॅक्टिस करतोय असा शब्द वापरतात. होय. कारण प्रत्येक दिवशी आपल्या आयुष्यात नवीन चॅलेंज आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि मला नाही वाटत की जोपर्यंत मी तिरडीवर पोहोचेल तोपर्यंत माझी प्रॅक्टिस संपेल. आत्ता एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे, असा कुठला प्रसंग जेव्हा एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या क्लायंट सोबत 2-3 पिढ्यांसाठी तुम्ही काम केलंय आणि आजही तुम्हाला म्हणजे त्या वयोवृद्ध आजोबांपासून त्या लहान मुलापर्यंत तुम्हाला तोच रिस्पेक्ट मिळतोय, असं काही एखादं उदाहरण? खूप उदाहरण आहे. आणि जस्ट मागच्या 2-3 महिन्यापूर्वी सोमेश्वरला आम्ही फॅमिली गेलो होतो. कारण आपल्या नाशिकचं बऱ्याच असे शौकीनता बघतो की हो. आपल्याच गंगेवर आपण आंघोळीला जात नाही, दर्शनाला जात नाही. तर आपल्या कलेचं आपल्याला मान्य, आपण फक्त कुंभमेळा पाहतो, जग येतं तिथे. तर तसं आम्ही सोमेश्वरला गेलो आणि पेरूवाल्याचं तिथे दुकानं लाईनशीर आहेत. बरोबर. होय. चप्पल काढायची दोन काढली, तो माणूस माझ्याकडे सारखा बघत होता. मी दर्शनाला आम्ही गेलो, तिकडनं परत आल्यानंतर म्हणे, का हो तुमचं नाव काय? म्हटलं संजय. ते जगताप फोटो स्टुडिओ तुमचं का? हा ना. आता थोडं 1-5 मिनटं थांबता का? म्हटलं काय? अहो तुमचे 1300 रुपये द्यायचे म्हणे. अरे बापरे. म्हटलं काय? हो, माझ्या कन्येचं आहे ना, आता कमीत कमी 17 वर्षापूर्वी लग्न झालं. बरं. त्यानंतर मला पॅरालिस झाला. मी बऱ्याच वर्ष अंथरुणावर होतो. तुम्ही तो अल्बम एका व्यक्तीकडं, आमच्या नातेवाईकाकडे दिला. ती कॅसेट होती त्यावेळेला दिली. पण तुमचे ते पैसे देणं होतं हो. ते मला अजूनही रोज आठवण येते. पण मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर राहिला नाही किंवा स्टुडिओ कुठे आहे, मी सगळा, आणि तुम्ही आज ह्या इथे आलात तर ती आठवण झाली. तर म्हणजे तो काळ काय होता आणि आजचा काळ आम्ही बघतोय, तर अक्षरशः म्हणजे मला ऑन टी व्ही किंवा याच्यावर मुलाखतीत बोलू नये, पण ह्या गोष्टी नजरेत यायला लागल्या की आजचं ग्राहकाला वाद घालायला आणि पैसे बुडवायला लाज नाही वाटत. तुम्ही इथे ग्राहक शब्द वापरताय. हो. मी पुन्हा एकदा म्हणतोय सर, मी आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी मी स्वतःला ठेवून ही गोष्ट बोलतोय. सगळ्या फोटोग्राफर, सगळ्या छायाचित्रकार मित्रांचा मान ठेवून आणि त्यांची माफी मागून हे वाक्य मी वापरतोय. प्रत्येक वेळी ग्राहक दोषी नसतो, कुठेतरी चुका आमच्या पण आहेत सर. तुम्हाला जो 40 वर्षाचा अनुभव आहे, कुठेतरी आमचा अनुभव कमी पडतोय मी असं म्हणेल. आपण येणाऱ्या पुढच्या काही वेळात त्या विषयावरती बोलणारच आहे. तोपर्यंत मला तुम्हाला एक असं विचारायचं आहे की ह्या सगळ्या ट्रान्झिशनमध्ये एक असा काळ आला होता जेव्हा सगळं जग थांबलं होतं. कोविड-19 आपण ज्याला म्हणतो. कोविड-19च्या काळामध्ये सगळे क्षेत्र थांबले होते. अत्यावश्यक सेवा म्हणून फक्त मेडिकल किंवा ॲग्रिकल्चर चालू होतं. कलाकारांवरती पण त्यावेळेस खूप संकट आली, खूप बंधन आली, त्यांना थांबावं लागलं, त्यांना त्यांची कामं बंद करावी लागली. हा काळ संजय जगताप सरांसाठी कसा होता? माझ्याकडे वाईट होता. आमचं 18 जणांचं कुटुंब आहे आणि लांबखडे मळ्यात आमचा बंगला आहे. तारवाल नगरमध्ये आमचे सगळ्या भावांचे फ्लॅट आहेत, ते खाली होते. कुटुंबाचे 2 भाग झाले. जे पॉझिटिव्ह आहे ते तिकडे निम्मे आणि इकडे. पण मी एक कलावंत होतो, मी एक छायाचित्रकार होतो आणि मी डेअरिंगबाज होतो आणि थोडंसं असं
नॉलेज पण कमी. हम्म. काय होतं बघूया. तर एक प्रेस फोटोग्राफर होतो, त्यामुळे तो एक युगो डोक्यामध्ये. हम्म. आणि मग निमाणीचा बस स्टॉप, रविवार पेठ, माझ्याकडे सगळे जुने त्या काळातलं सगळं आहे. जे आरकेवरची आज बिल्डिंग डेव्हलप होती त्याचे सुद्धा फोटो आहेत. नंतर गंगेचे, द्वारका, म्हणजे जिथे कोणी चित्र नाही आहे, शांतता आहे. म्हणजे साधं अमरधामचे सुद्धा, सिव्हिल हॉस्पिटल, याचे मी फोटोग्राफी टिपायला जायचो. पण त्यावेळेला एक गोष्ट मला नजरेत आली की माझं जे संघटनेच्या माध्यमातून जे काम करण्याची माझी जी सवय आहे ती कधीच मी बंद नाही केली. माझं एक वैशिष्ट्य असं आहे, माझा मोबाईल, माझी बुद्धी आणि होय. माझं सहकार्य कधी स्विच ऑफ नसतं. क्या बात आहे. तर त्याच माध्यमातून मी एक त्या फोनचा वापर केला. हम्म. आणि मी फोनवरनं मी रोज सकाळी 10 फोटोग्राफर आणि संध्याकाळी 10 फोटोग्राफरना फोन करायचो. काय चाललंय, मजेत आहे का, मी संजय जगताप बोलतोय, कसे आहात, काही सहकार्य पाहिजे का, मदत पाहिजे का. अक्षरशः एका चौकातून दुसऱ्या चौकात जाऊन देत नव्हते, तर मी फोनवर म्हणायचो की मला हाक मारा, मी 5 मिनिटात हजर होईल. आता त्यांनाही माहीत होतं की हे येऊ शकणार, पण एक जो आधार म्हणतो ना तो. आणि त्या माध्यमातून मी त्यावेळेला 170 छायाचित्रकारांचं कुटुंब, मग तुमच्या घरात असून मोबाईलवरचा फोटो मागवला. तुम्ही आहे तसे. मग बऱ्याच जणांनी असं योगा करताना, कोणी पेपर वाचतंय, असे काही अरेंज करून किंवा जे सत्यता आहे त्याचे फोटो त्यांनी मला सोशल मीडियावरती पाठवले. ते मिक्स करून मी त्याचं एक गाणं बसवलेलं आजही माझ्याकडे आहे. आणि त्यावेळेला कोरोनामध्ये 170 छायाचित्रकारांना एकमेकांना एका कुटुंबात जाण्याचं, एका घरापर्यंत पोहोचण्याचं काम ह्या मुक्या छायाचित्र म्हणजे फोटोच्या माध्यमातून मी घडवलं होतं. मला असं वाटतं सर, ही गोष्ट फक्त एक कलाकार करू शकतो, कॅमेरा ऑपरेटर कधीच नाही करू शकत. कारण ऑपरेटर फक्त कॅमेरा ते बटन ऑपरेट करतो, त्याच्या मागच्या भावनांचा विचार नाही करत. आत्ताच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करत होते, मे बी हा विषय तुमच्या वेळेस पण असेलच, स्पर्धा असणं, 2 छायाचित्रकार किंवा 2 लोक एकत्र आल्यानंतर त्यांच्या रेटचा विषय होणं किंवा क्वालिटीचा विषय होणं, ह्या स्पर्धा तेव्हाही असतील. परंतु अलीकडच्या काळात हा प्रकार खूप जास्त वाढलाय. रेट कटिंग आपण ज्या प्रकाराला म्हणतो. तर रेट कटिंग या स्पर्धेबद्दल आत्ता जे चालू आहे याबद्दल तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं बघताय? काय झालं की आपल्याला लोकांनी, शासनाने आणि सगळ्यांनीच आपल्याला MRP नाही दिली. कारण हे कुठले प्रोडक्शन नाही आहे. बरोबर. की एक 1000 पेन बनवले गेले आणि त्याची एक रेट 10 रुपये का 8 रुपये ठेवण्यात यावे. प्रत्येकाच्या कलेनुसार तो रेट घेऊ शकतो, तो त्याचा अधिकार आहे. पण याची उलटी बाजू केली आपल्या काही लोकांनी. होय. की आपल्याच कलेचं ग्राहक सांगेल त्या रेटमध्ये, किंवा एक दुसरी भावना अजून की त्याला काम मिळालं नाही पाहिजे, मला मिळालं पाहिजे. ही एक भावनेतनं स्वतःचे जे कामाची पद्धत आहे किंवा जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, जे काही तो दर्जेने काम करतो, वेळ देतो, त्याचा दर जो मिळाला पाहिजे ना तो आता स्वतःच कमी करून ठरवतो. आणि इथे कुठेतरी ही शौकीनता अशी होते की आज नवीन पिढीत किंवा बरेचसे छायाचित्रकार जुने पण असतील, त्यांना मला असं मनातनं त्यांच्या दिसते मला न बोलता की चुकून ह्या व्यवसायामध्ये आलो का, चुकी केली का मी, माझ्याबरोबरीचे बाकीचे जे लोक आहेत ते कुठे पुढे पोचले आणि मी अजून खाली आहे. त्याचं कारण एकच झालं की थोडंसं एक सम लेवल जी म्हणतो ती जी काही ठेवली पाहिजे, तो दर घेतला पाहिजे, हा कुठेतरी टिकला जात नाही. आणि ही कुठली असोसिएशन किंवा संजय जगताप म्हटले म्हणून नाही ठरत. कारण आज तुम्ही जर एखादं ठरवलं की आज हे 800 रुपये की 1000 रुपये पेज आपण घेऊ, अरे पेज घेऊ, हे पेजचा रेट ठरला, पण ती फोटोग्राफी कुठे जाऊन करायची, ते लग्न कुठे, त्याचे रेट कसे काय ठरले जातात. बरोबर. त्यानंतर आपण कॅमेरा कुठला वापरतोय, तुमचा अनुभव किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा त्या रेटमध्ये येतो. आणि तिथे कुठेतरी मला वाटतं गडबड होते. गडबड आता जास्त दिसते. बऱ्याचदा रेटचं कॅल्क्युलेशन करताना केंद्रस्थानी पुन्हा एकदा विकास गायडलाईन ठेवून विकास असा विचार करतो की मी कॅमेरा घेतला 2 लाखाचा, मला EMI चालू आहे बजाज कृपेने 8,000, 9,000, 10,000 रुपये. मला तो डेव्हलप करण्याकरता समजा पेज असेल 200, 250, 300 वॉटेवर जो काही रेट असेल त्याप्रमाणे साधारण एक अल्बम बनवायला किंवा एका लग्नाचं काम करायला मला खर्च येतोय 10-12,000 रुपये. मग मी त्या क्लायंटला समजा अमोलने जर रेट दिलाय 30,000 रुपये, तर विकासने जर 10,000 खर्च येतोय तर फक्त ते 15,000 काम करावं असं विकास विचार करतो, कारण विकासला ते काम हवंय. पण हेच ज्या वेळेस कोविडमध्ये सगळे शांत झाले होते,
मग त्या केसमध्ये 30,000 घेतलेला अमोल सर्व्हाइव्ह करू शकला आणि विकास नाही सर्व्हाइव्ह करू शकला, कारण फक्त त्या दिवसाचा 2-3 हजाराचा खर्चाचा विचार केला. मग ही कुठेतरी आपल्या फोटोग्राफर बांधवांची चूक नाही वाटत का तुम्हाला? निश्चित तोच प्रकार होतो. आणि याच्यात थोडंसं आता मी जर म्हणेल की खरा कलावंत होणारे किंवा व्हायचंय म्हणून येणारा जो वर्ग आहे ना, तो कमी पडतोय. बरोबर. साईड बिझनेस, हौशी, नवशे, बरोबर. ज्यांना फक्त बुवा कल किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून खूप काही बुवा आपल्याला संपर्क लोकांशी येतो, आपल्याला फिरायला मिळतं किंवा बघायला मिळतं, हा जो कल आहे. आणि याच्यामध्ये त्याला फक्त म्हणजे आता तुम्हाला मी मगाशी बोललो की माझ्याच बांधवांना, कारण माझं हेडिंग, माझा आत्मा, माझे फोटोग्राफर्स. परंतु आता छायाचित्रकार म्हणून फार कमी लोक दिसायला लागले. त्यातले आहेत, चांगले पैसे कमवतात, पण ऑपरेटर म्हणून खूप जास्त आले. सर, ह्या एपिसोडची सुरुवातच करताना डिस्क्लेमर जो आम्ही टाकतो त्यामध्ये एक गोष्ट आठवणीने मी ऍड करणार आहे की सगळ्या छायाचित्रकार बांधवांची मनपूर्वक माफी मागून या विषयांवरती बोलतोय, कारण बोलणं गरजेचं आहे. चर्चा नाही झाल्या तर बऱ्याचदा असं होतं ना की कळत नाही की आपण काय करतोय. जोपर्यंत चर्चा होत नाही, डिस्कशन होत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी पुढे येत नाही. आत्ता असं होतंय सर, ज्यावेळेस तुमच्याकडे रोलचा कॅमेरा होता, तुम्ही असं सांगितलं की तुम्ही विचार करायचे की तुम्हाला साधारण किती फोटो काढायचे, त्याप्रमाणे 2, 5, 6 जे काय असेल ते रोल घेऊन जायचे आणि मग त्यामध्ये किती रिझर्व्ह फोटो तुम्हाला ठेवायचे आणि किती फोटो निघाले पाहिजे सगळं कॅल्क्युलेशन व्हायचं. परंतु आत्ताच्या कार्ड सिस्टीममुळे किंवा डिजिटल सिस्टीममुळे असं झालंय, आम्ही क्लायंटला सांगतो की 30 पेजचा अल्बम बनवून देऊ, 200 फोटो घ्या, 210 फोटो घ्या, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. पण माझाच फोटोग्राफर मित्र जो आहे, तो फोटो काढताना 2, 3, 4,000 फोटो काढतो. मग त्या 2, 3, 4,000 फोटोमध्ये 200 फोटो सिलेक्ट होतात. हा कुठेतरी आपल्या कलेचा अपमान नाहीये का? नाही, अपमान असं म्हणता येत नाही, कारण फोटोग्राफरचा दृष्टिकोन असा असतो की कोणाला नाराज करायचं नाही, हा परत इव्हेंट होणार नाही. पण तो प्रॅक्टिकली काही भाग तिथं करायला बघतो. म्हणजे त्याला शाश्वतीच नाही की मी 2 क्लिकमध्ये परफेक्ट फोटो घेतला. बरोबर. तो त्या एका गोष्टीसाठी 10 क्लिक वापरतो. त्याच्यामुळं गणित वाढतं. खरे फोटो तिथे जर ठरवलं तर तो 1000 फोटोमध्ये अख्खं लग्न बसू शकतो. मग याचे का 8 आणि 10,000 होतात? आणि तिसरं की हा अजूनही दुसऱ्याचा आरसा वापरतो. हो. आजही बरेचसे छायाचित्रकार मी बघतो, मला काही ठिकाणी खूप खंत वाटते हम्म. की एका स्टँडला मोबाईल लावलेला असतो आणि खूप चांगल्या चांगल्या आता बरेचसे फोटोग्राफरना सोशल मीडियाची आवड आहे. इंस्टाग्राम याच्यावर आपल्या फोटोग्राफरनी त्यांनी केलेल्या कामं टाकलेले असतात. त्याचे स्क्रीनशॉट करून त्या पोस्ट, त्या लाईटिंग, हा त्या ग्राहकाला, आणि ते ग्राहक पण तसंच वागतं. मग तो त्या स्क्रीनवर पाहून तशीच सेम कॉपी करायचा प्रयत्न करतो. तर हे कुठेतरी हे चुकीचं सगळं गडबड होते. हळूहळू ह्या कलेला व्यावसायिक रूपांतर झालं. तर ते व्यवसायाचं नंतर अशी शौकीनता वाटते की आज स्पर्धा जी पाहिजे ती प्रत्येक ठिकाणी आहे. होय. प्रत्येक क्षेत्रात आहे, प्रत्येक आहे. तुम्ही आज जर बघितलं तर तुम्ही बघा, नवीन एक कुठलीही सोसायटी झाली तर खाली मेडिकल होतंय, जनरल स्टोअर्स आहे. सर, एवढंच काय सलूचं सांगू, दुकान आहे. जेव्हा पिक्टोग्रामने या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली, पिक्टोग्राम चावडेने जेव्हा पॉडकास्ट सुरू केलाय नाशिकमध्ये, आमच्याच जवळच्या काही लोकांनी पुन्हा एक नवीन स्टुडिओ बांधला आणि ज्यांना म्हणजे विकासच्या अनुभवापेक्षा जास्त किंवा त्यांच्या वयात काही विकास अनुभव पण नाहीये, असे मातब्बर लोक आता या गोष्टीमध्ये उतरत आहे, फक्त एक काय म्हणतात रेसमध्ये बस उतरण्याकरता. बस बस. आणि हाच जो प्रकार आहे, हा जास्त इतर व्यवसायापेक्षा ह्या घातक व्यवसायात ठरतोय घातक खरं तर, ठरतो. मला असं वाटतंय. एक प्रॉब्लेम जो सगळीकडे बघितला जातो, ग्राहकांची ओरड आहे की फोटोग्राफर डेटा वेळेवर देत नाही, हम्म. आणि आमच्या बांधवांची ओरड आहे सर, फोटोग्राफर बांधवांची, की ग्राहक पेमेंट वेळेवर देत नाही. तर ह्या गोष्टीमध्ये आपण काय सोल्युशन काढू शकतो का? सोल्युशन एकच आहे की आधी कुठलंही डील करताना किंवा एखादी बुकिंग करताना बरेचसे आपले बांधव आहे ना, ते फोनवरच करतात, हम्म. समक्ष भेटत नाही. ते लग्न कुठे, त्यांचं स्वतःचा पैसे खर्च करायची कुवत किती आहे, ते देणार आहेत की नाही याचा अंदाज येतो. एवढ्या वर्षी आज आपण समाज बघितलेला आहे, काम करतोय, त्याचा अंदाज येतो. ते जाऊन जर एकदा मीटिंग झाली आणि आपले स्वतःचं काही गोष्टी आपण जर क्लिअर केल्या की मला 50% ॲडव्हान्स असल्याशिवाय मी बुकिंग फायनलच करणार नाही, हे तुम्ही पहिले सुरुवात करा. तुम्हाला जड जाईल, तुम्हाला वाटेल की हा सीझन ठीक आहे, एक सीझन तुमचा थोडा बॅड वाटेल, 20 ऐवजी तुमच्याकडे 10च बुकिंग होतील, पण त्या 10पैकी तुम्हाला 8चे पैसे तरी मिळतील. पण तुम्ही म्हणतायत, आज बरेचसे फोटोग्राफर म्हणतात मी 40 ऑर्डर केल्या, 50 ऑर्डर केल्या, पण तो आहेत जे 5 वर्षांनी बघतो तर
तो आहे तसंच त्याच दिसतोय. ठिकाणी, हो. मग हे का बरं? त्याचं कारण आहे ह्याच गोष्टी. आणि आताचे ग्राहक पण तिचं बघतायत हो. किंवा काम करणार की याला गरज आहे, काम झालंय, आता लग्न होऊन गेलेलं आहे, बरोबर. हा आपला डाटा काय उडू शकत नाही. आणि त्याला कसं फिरवायचं, त्याचे पैसे कसे पुढे द्यायचे का न द्यायचे, सॉफ्ट कॉपी काढून घ्यायच्या, हे सगळ्या काही जी आता थोडीशी भामटेगिरी म्हणतो आपण, ही मार्केटमध्ये आली आहे. याची जाणीव मला वाटतं आपल्या व्यावसायिक बंधूला पाहिजे आणि ती कमी पडते. हा सगळ्यात मी मगाशी बोललो, बऱ्याच वेळा माझे हे शब्द असे येतील की नवीन पिढी ही काम खूप चांगलं करते, वस्तू खूप चांगल्या आहेत, पण त्यांच्या जे बॅक साईडला बॅकग्राऊंड पाहिजे किंवा जो व्यवसायाचं, आणि ते जवळ येत नाही, ही शौकीनता आहे. खरी गोष्ट. आज मी असोसिएशनच्या माध्यमातून एवढं वर्कशॉप करतोय, एवढे कामं करतोय, पण ही नवीन पिढी जवळ यायचं कामच नाही, म्हणजे येत नाही आहे किंवा गप्पा मारत नाही की बाबा तुमचा अनुभव काय आहे, तुम्ही एवढं कसं आज डेव्हलप केलं आहे, तुमचे मुलं एवढे शिकवले कसे. मग आज एक मुलगी डॉक्टर केली आहे, दुसरा मुलगा आज एअर पायलट होतोय, मोठी कन्याचं लग्न झालंय, मग तुम्ही हे कशावरनं केलं? तर फोटोग्राफीवरच केलं ना मी तर काय वेगळं कुठेतरी मला असं वाटतं की सर यामध्ये आमचा आत्ताच्या पिढीचा माज नाही. कुठेतरी आडवा येतो. मी क्लिअरली माझा हाच शब्द वापरेल, कारण आम्हाला असं वाटतं की आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं. खरं तर प्रत्येक घरामध्ये एक आजी एक आजोबा असायला हवे असं आपण म्हणतो, की त्यांनी त्यांच्या काळात काय केलंय ह्या गोष्टी जेव्हा कानावर पडतात, मी असं म्हणत नाही की त्या काळातल्या गोष्टी आपण आज वापरायच्या आहे, परंतु प्रॉब्लेम आले तर फेस कसे करायचे हे कळण्याकरता कोणीतरी कान टोचणार हवं असतं. परंतु आमच्या पिढीला असं झालं नाही सर, की मला सगळ्यातलं सगळं कळतं आणि मला मग संजय जगतापकडे भेटून त्यांच्याशी चर्चा करून बोलायची गरज काय. हा खरं तर आत्ताच्या आमच्या लोकांचा प्रॉब्लेम आहे. आणि मी पुन्हा पुन्हा कुठलीही गोष्ट करताना एखाद्याला थँक्यू म्हणणं किंवा एखाद्याची माफी मागणं यात काहीच गैर नाहीये. आणि हो. परत माझ्या फोटोग्राफर बांधवांची माफी मागूनच मी हा शब्द वापरतोय की आपण कुठेतरी चुकतोय आणि त्या चुका आपण टाळणं खूप गरजेचं आहे. सर यापुढे जाऊन एक गहन सध्याचा जो प्रश्न आहे त्याबद्दल मला खरं तर बोलायचं आहे. सोशल मीडियावरती आता एक नवीन ट्रेंड आलाय. तुम्ही लग्नात असाल, तुम्ही लग्न समारंभ करत असाल किंवा तुमची कोणी मैत्रीण असेल किंवा तुमची कोणी ओळखीतली एखादी मुलगी असेल जिला फोटोग्राफीची खूप आवड आहे किंवा तिला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि तुम्हाला क्लायंट बेस बनवायचा आहे, तुम्हाला काही डेटा हवा आहे, म्हणून तुम्ही त्या तरुणीशी संपर्क वाढवतात, तिचे फोटोज काढतात. व्लॉग हा नवीन एक प्रकार आलाय मार्केटला. मी घरातून निघालो, मी कॅमेरा बॅगेत ठेवला, मी आता गाडी चालवतोय, मी आता या मुलीला भेटलोय, मी हिचे फोटो काढतोय, असे रॅन्डम फोटो काढले जातात, ते सोशल मीडियावरती व्हायरल केले जातात. तिथून इन्क्वायरी जनरेट होण्याकरता या गोष्टी कितपत योग्य आहे सर? खूप घातक आहे आणि खूप घाणेरडा प्रकार आहे. याच्यामुळे काय होतंय की आज गेली 3 वर्षातला इतिहास आहे नाशिकचा, आणि पोलीस डिपार्टमेंटला वर आम्ही आरोप पण लावला होता, आम्ही पत्र पण तसं दिलेलं आहे की याच्यात आज नाशिकमध्ये 3 कोटीच्या वर आमच्या छायाचित्रकार बंधूंचे कॅमेरे चोरी गेले, त्याचा तपास नाही. कुठेतरी मला हे तेच चित्र आहे, कारण हे चोरांना पर्यंत पोहोचायचं काम तुम्हीच करता. होय. कारण सोशल मीडियावर सगळेच आहेत, आम पब्लिक पण आहे, जनरल सगळे, मोठमोठे पदाधिकारीपासून सगळेच आहेत. मग तुम्ही वस्तू कुठली घेतली आहे? पूर्वीच्या काळी आज शेवटपर्यंत कॅमेरा या माध्यमच नव्हतं, तुम्ही काय वापरता काय नाही. आज काय झालं की तुम्ही प्रत्येक गोष्ट घेतली का ती सांगताय, दाखवताय. दुसरं हे महिलांच्या बाबतीतले. आता मी एक 8 दिवसापूर्वी माझी पोस्ट होती की ऑनलाईन सोशल मीडियावरचं फसवणूक. तर नाशिकमधल्या 180 छायाचित्रकार निघाले ज्यांना ऑनलाईन फसवणूक झाली. अरे बापरे. आणि त्यांना अश्लील फोटो, आम्हाला मॉडेलिंग फोटोग्राफी करायची असे कॉल यायचे, त्यांना फोटो टाकले गेले, नंतर आपण कुठे शूट करू, त्याचे रेट, आणि ते रेट मान्य करायचे 80,000 1 लाखापर्यंत. अरे मॉडेलिंगचे तुम्ही रेट, समोरचा व्यक्ती कोण आहे, कुठला आहे. आता बरेच दिंडोरीचा एक फोटोग्राफर होता, पिंपळगावचा होतो की जे ॲक्च्युली हे काम करत पण नाही, आणि त्यांनी अंदाजे रेट सांगितले, त्याला मान्यता, तुम्हाला 10,000 ॲडव्हान्स टाकतो, यांचे अकाउंट खाली झाले. बरोबर. तर कुठेतरी हे जर माध्यम आहे सोशल मीडियावर तुमची माहिती समाजापर्यंत पोहोचवणं, हे गरजेचं पण आहे, मी तेवढं मान्य करतो, पण ती कुठपर्यंत असावं आमचं नाही आहे. अजूनही आम्ही ग्राहकाला सांगतो की तुम्ही येऊन भेटा. प्रत्येक लग्न हे बच्चन साहेबांच्या घरचं लग्न नाही आहे. खरी गोष्ट आहे. प्रत्येक ऐश्वर्यासारखी मुलगी असेल, अरे ऐश्वर्या काय, तिच्यापेक्षा छान ऐश्वर्या बनवायचं काम आमच्या कलेत आहे, पण आम्ही ते करू शकतो. हे चर्चेत न होऊ शकतं, ती गोष्ट तुम्ही ऑनलाईन कशी दाखवता. आणि त्याची तुलना केल्यानंतर बऱ्याचशा फोटोग्राफरना नंतर असे वाद पण झालेले की तुम्ही दाखवलं एक,
आणि आमच्या इथं तर तुम्ही रिझल्टच देत नाही. सिनेमॅटिक मध्ये आमचं असं करणार आहे, तसं करणार आहे, हा रील दाखवला, तो रील दाखवला, त्यामुळे खूप घातक आहे. आणि तुम्ही जे मगाशी प्रश्न केला की कुठल्याही महिलेचा, म्हणजे आम्ही आजही सोशल मीडियावर कोणाचीच परवानगी, मॅटर्निटी आता जे आलं आहे किंवा पूर्वी लग्नाचं होतं, कुठल्याही कन्येचं, कुठल्याही होणाऱ्या जी काही मुलगी आहे, ती सून असेल, कोणाची मुलगी असेल, तिचे न विचारता किंवा विचारून का होईना जाहिरात करायचं काम आपलं नाही. बरोबर. आणि त्या माध्यमात आम्ही कधी पडलो नाही, त्यामुळे आजपर्यंत आम्हाला तो त्रास कधी झाला नाही. पण आता बऱ्याचशा केसेस माझ्याकडे संघटनेच्या माध्यमातून आलेल्या आहे. ते हे काम करायचं गरजच नाही आहे. त्यांना गरज आहे, तुम्ही ॲड करा, त्यांनी स्वतःहून आले, तुम्ही जे काम केलं ते पर्सनल त्यांना द्या. पण तुम्ही जे काही आता बोललात ना किंवा ऑनलाईन टाकणं, हे क्षेत्र वेगळीकडे चाललंय, जे फोटोग्राफी माध्यम नाही आहे. भलतीकडे तुमच्या रीलच्या माध्यमातून तुम्ही अजून ह्या कलेचा एक घाणेरडा प्रकार करून तुम्ही कलेचाला छेडछाड करतात. बरोबर. सर, जसं या एपिसोडची सुरुवात झाली आणि प्रस्तावनेमध्ये मी एक वाक्याचा उल्लेख केला होता की जागतिक स्तरावर ज्या व्यक्तीने हे नाव छायाचित्रकार किंवा नाशिक हे नाव ज्या व्यक्तीने जागतिक स्तरावरती पोहोचवलं, युनेस्कोने ज्यांची दखल घेतली, तर त्या संदर्भात मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की कुंभमेळ्याचा तो अनुभव कसा होता आणि तिथपर्यंत आपण कसे पोहोचलो? मी 2015चा हा तिसरा कुंभमेळा होता. त्याच्या आधी 2003, त्याच्या आधी मी शालेय याच्यात आणि फोटोग्राफर शिक्षक असं करत होतो. निगेटिव्ह काळ होता. नंतर 602 हा डिजिटल मला 2003ला आला आणि आताचा 2015 केला. त्यानंतर कुंभमेळ्याचं जागतिक वारसासाठी संगीत नाटक अकॅडमी दिल्ली येथील आर.के. उषा ज्या मॅडम आहे, त्या नाशिकला खास आपल्या पूर्वी संघ आणि त्र्यंबकेश्वरला ह्या सगळ्यांशी चर्चा आणि करत होते. त्यावेळेला हेमंत गोडसेंशी त्यांचा कॉन्टॅक्ट होता आणि ते जेवायला एक ठिकाणी बसले होते. त्यांचा जो अहवाल होता त्याच्यावरचं कव्हर पेज जे होतं ते नाशिकच्या कुंभमेळ्याचा मेन कव्हर पेज होता 8x24चा. आणि ते पाहिल्यानंतर त्याच्यावर कोपऱ्यामध्ये आहे ना संजय जगताप आणि मोबाईल नंबर होता. त्या मॅडमने तो पाहिल्यानंतर वाव झालं, माझं काम झालं. आणि त्यांनी मला फोन केला. आल्यानंतर आमच्या गप्पा झाल्या. तिन्ही कुंभमेळ्याचं एक साठवणूक एका हार्ड डिस्कमध्ये 90 GB सगळा डाटा एका ठिकाणी होता. तो सगळा सर्वे करायला काही ते 3-3.5 तास त्यांना गेले. 157 फोटो आणि काही व्हिडिओच्या क्लिप त्यांनी घेतल्या. आणि ज्या वेळेला ह्या जागतिक वारसासाठी तो प्रोजेक्ट त्यांनी युनेस्कोला पाठवला आणि तो मंजूर झाला. विशेष म्हणजे त्यावेळेला मला विचारण्यात आलं की याचे काही मानधन तुम्हाला मिळू शकतं, तर एक जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला भरावा लागेल. म्हटलं मॅडम, माझं एकच इच्छा आहे जीवनातली की मला मानधन हे काही दिवसात संपेल, पण जर प्रयत्न करता आला तर फोटोला कुठे नाव लागलं तर बघा. क्या बात आहे सर. आणि मी तसं त्या फॉर्ममध्ये लिहून दिलं. वैशिष्ट्य हे की आपल्या शासनाचं, म्हणजे दिल्लीच्या शासनाचं आणि युनेस्कोचं मी मनापासून धन्यवाद म्हणेल की मी पृथ्वी तलावरचा हा पहिला छायाचित्रकार असेल की युनेस्कोनी प्रत्येक फोटोला, जर तुम्ही गुगलवर सर्च केल्यानंतर सी म्हणजे कॉपीराईट 2015 संजय जगताप इंडिया हे फोटोला नाव लागलं. क्या बात आहे. याच्यापेक्षा भाग्य मला वाटतं, मी कलावंत म्हणून माझ्या जीवनात काय, माझ्या खानदानीत माझं जे काही पूर्ण जे काही माझं विश्व आहे आणि माझे जे छायाचित्रकार आहे यांच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हा सगळ्यात भाग्यवान असा एक क्षण आणि अशी एक घटना ही घडली. आणि याच्यात एक सांगताना अजून आनंद वाटेल की आज कुंभमेळ्यात हजारो छायाचित्रकार काम म्हणजे फोटो काढत होते. बरोबर. त्याच्यामध्ये 100च्या वर फॉरेनवरनं आलेले छायाचित्रकार होते. आणि उद्या एखाद्या दिवस त्या फॉरेनवाल्याचे जर फोटो लागले असते किंवा त्यांचे फोटो जर प्रसिद्ध झाले असते तर कुंभमेळा आमचा नाशिकचा आणि नाव दिसतं. पण कुठेतरी कुंभमेळा नाशिकचा आणि एका नाशिकच्या छायाचित्रकाराचं नाव लागणं हे सगळ्यांच्या दृष्टिकोनातून, म्हणजे माझ्याच नव्हे तर आपल्या फोटोग्राफरांच्या, आपल्या नाशिकच्या दृष्टिकोनातून, सगळ्यांच्या दृष्टिकोनात हा एक भाग्यवान असा क्षण हा तो घडला 2015च्या माध्यमातून 2017ला. बरोबर. सर, ज्यावेळेस पिक्टोग्राम चावडीची सुरुवात केली गेली होती आणि आमच्या टीमसोबत जेव्हा आम्ही बसलो होतो, विचारमंथन ज्यावेळेस झालं आणि त्यानंतर जी टॅगलाईन बाहेर आली, गप्पा अनुभवांपलीकडच्या, खरं तर आज तुमच्याशी बोलताना मला सार्थ अभिमान वाटतोय की आम्ही खूप विचारपूर्वक ती टॅगलाईन दिली आहे. कारण तुमच्या एका वाक्यातून एक खूप महत्त्वाची गोष्ट बाहेर आली की त्यांनी मानधनासाठी तुम्हाला अप्रोच केला, परंतु तुम्हाला मानधनापेक्षा तुमचं नाव तिथे लागावं हे खूप गरजेचं वाटलं. आणि आज आमच्यासारखे काही फोटोग्राफर बांधव कॅल्क्युलेशन्स फक्त पैशामध्ये करतात.
इव्हन मग तो फोटोग्राफर असेल किंवा या क्षेत्रामध्ये काम करणार तसं कुठलाही व्यक्ती असेल, मला रिटर्न्समध्ये पैसा किती मिळतो याचा विचार करतात. तिथून तो किती पुढे याचा विचारच नाही करत. आणि जेव्हा तुमच्यासारखे अनुभवी लोक इथे येतात, इथे ज्या गप्पा करतात, इथून जी माहिती आम्हाला देतात, त्यातून खरं तर मला असं वाटतं की आमच्या पुढच्या पिढीला याचा चांगलाच अनुभव मिळेल तुमच्या माध्यमातून. सर, आपण आत्तापर्यंत काय केलं कुंभमेळा करता करता आम्ही ऐकलं, की तिथपर्यंत तुम्ही कसे पोहोचले तेही कळलं. येणारा जो कुंभमेळा आहे, जो 26-27 जो आहे, त्यासाठी आपण काय करतोय? नाही, त्यासाठी आता कसं आहे माहिती आहे का, हा कुंभमेळा जास्त अजून, कारण सोशल मीडियामुळे हम्म. प्रसिद्धीकडे लोकांचं ओघ, आता मागच्या वेळेस पब्लिकचं तुम्ही बघितलं होतं हम्म. आणि नाशिक बंद करायला लागलं होतं, त्याच्यात 4 पट होणार आहे. होय. कारण सगळ्यांची ओढ झाली आणि आता प्रत्येकजण छायाचित्रकार झाला. या ज्याच्या- मोबाईलने काय ज्याच्या केलं? हातामध्ये मोबाईल आला तो छायाचित्रकार हा, आणि झाला. प्रत्येकाला प्रसिद्धीची हाव झाली, त्यामुळे प्रत्येकजण ह्या गडबडी होणारच. हम्म. पण तरी मी एक छायाचित्र, कारण माझा हा 4था कुंभमेळा आहे. हे सगळ्यात भाग्य आहे. अजून 5वा 6वा बघायचा नक्कीच, तोपर्यंत नक्कीच. राहो अशी परमेश्वराकडे मी प्रार्थना करतोय. पण हा 4था कुंभमेळा आहे आणि याच्यात काम करताना अजून याच्यात जे मी घेऊ शकलो नाही, कारण 12 वर्ष ही छोटी गोष्ट नाही साहेब. होय. त्यात खूप मोठी उलाढाल होती. बरोबर, 12 बरोबर. वर्षात खूप माझे चांगले जवळचे आमचे काही बंधू, माझे स्वतःचे बंधू गेले, नातेवाईक गेले. त्यानंतर आपण कोरोना काळात बघितलं की चांगले चांगले लोक आपल्याला साथ सोडून दिले. मग ह्या 12 वर्षात जी काही घडामोडली, तर ती जी चुकी तेव्हा झालेली होती किंवा जे राहिलं होतं ते करायचं काम करतं. आणि एक की मी शेवटी फोटोग्राफर आहे, जसं युनेस्कोवर पोहोचलो म्हणून नाही, मला अजून पुढे जायचं आहे. होय. मला अजून कारण शासनाचं लक्ष नाही आहे. मला हे थोडंसं दुःख पण आता वाटतं या माध्यमातून बोलू नये, परंतु नाशिकमध्ये माझं कौतुक होत नाही आहे. माझ्या फोटोग्राफर कौतुक करत नाही. माझ्या इथले जे राजकीय जेवढे काही खासदार आमदार लोक आहेत, यांनी कुठले प्रयत्न केले नाही की मी एक आपल्याच नाशिकचा एक फोटोग्राफर आहे, त्याचे फोटो युनेस्कोला लागलेत, ते कुठे ना कुठे एक शासनाकडनं याचा सन्मान व्हावं. आम्हाला काही मोठी अपेक्षा नाही, आम्हाला कुठे मानधन तर नकोच आहे. या वयात आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही गेल्यानंतर आमचं नाव आमच्या कुळाला, आमच्या मुलांना, आमच्या नातवांना, आमच्या फोटोग्राफरांना कुठेतरी आमचा एक बांधव, त्याला हे सन्मान मिळाला. आमच्यातला कोणीतरी मोठा झालाय. तर तो प्रयत्न मला वाटतं 12 वर्षात कोणी केला नाही. ही खूप मोठी आहे. आणि मध्ये मी प्रयत्न केला हेमंत आप्पांना सांगून, गोडसेंना, ते खासदार असताना त्यांना एक फाईल बनवून दिली होती. त्यांनी ती पोचवायचं काम केलेलं आहे मोदींपर्यंत. आणि जर ते सक्सेस झालं तर निश्चित अशी अपेक्षा करतो की नाही काही तर कमी कमी एक छोटासा सन्मान व्हावं, की जो माझा सन्मान नसून माझ्या कलेचा आणि माझ्या सगळ्या बांधवांचा एक सन्मान होईल. तर ह्या दृष्टिकोनातनं एक अजून पुढच्या पिढीला मी कुंभमेळा काय असतो किंवा त्यातनं अजून काय काय असं प्रयत्न करणार, ते माध्यम. इतक्या दिवसात म्हणजे मी बऱ्याचदा तुमच्याबद्दल ऐकलंय किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या निमित्ताने तुमचे लेख येतात, त्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी वाचल्या. परंतु मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ही शोकांतिका आहे, हे आज चावडीच्या निमित्ताने तुम्ही बोलून दाखवली. खरं तर ही शोकांतिका तरी पण मला याचा आनंद वाटतोय की तुम्ही ऍटलीस्ट आज ओपन अप झाले, इथं बोलून कधी दाखवले. बोललो नाही. कदाचित ह्या माध्यमातून सरकारपर्यंत आम्ही ही माहिती पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. एवढी सगळी गोष्ट मनात असताना, एवढा जो त्रास आतल्या जे दुःख जे होतंय, हे सगळं असताना सुद्धा ज्यावेळेस एखादा व्यक्ती म्हणतो की माझा आत्मा माझे फोटोग्राफर, आणि या टॅगलाईन खाली तो व्यक्ती जर एखादी संघटनेचं नेतृत्व करतोय, तर खरं तर त्या कार्याला सलामच केला पाहिजे. परंतु इथून पुढे ही फोटोग्राफरसाठी किंवा या संघटनेकरता काय काय तुम्ही असं करायचं ठरवलंय? खूप संकल्पना आहे. आणि सुरुवातीलाच मी सांगेल की एक संजय जगताप नाही होणार. बरोबर. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, महाराष्ट्रात असे अनेक 100च्या पुढे संजय जगताप पाहिजे, की ज्यांनी, कारण जीवनामध्ये आपण आलो आहे, लाईफमध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा घडामोडी येतात की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. बरोबर. आपण अन्नदानाच्या माध्यमातून, उपवासाच्या माध्यमातून, कोणाला गोरगरिबाच्या माध्यमातून, कुठं मंदिराच्या माध्यमातून कायम आपल्या 100मधले 10 रुपये हे आपण खर्च करत असतो. माझ्या लाईफमध्ये मी एवढा मोठा श्रीमंत नाही की मी पैशाच्या माध्यमातून काही मोठं कार्य करू शकेल. माझ्याकडे एवढं मोठं ज्ञान नाही आहे, मी एवढा हुशार नाही, मी एवढं शिक्षण नाही आहे, तर मी काही ज्ञानाच्या माध्यमातून मी फोटोग्राफरना काही देऊ शकत. पण माझ्याकडे देवाने वेळ दिला आहे. होय. आणि सगळ्यात मोठी कला दिली ती बोलण्याची. मला खूप बोलावं लागतं. आणि ह्या माध्यमातून मला आज अभिमान आहे की मी नाशिक नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या बाहेरपर्यंत छायाचित्रकार आहे, त्यांच्यापर्यंत
या सोशल मीडिया या लेखच्या माध्यमातून या असोसिएशनच्या माध्यमातून मी तिथे पोचू शकलो. हेच मोठं सगळ्यात माझी पुढची भांडवल आहे, हे पुढचं बळ आहे. आणि जसं आपण म्हणतो की छायाचित्रकारात तिसरा डोळा असतो, आता तिसरा डोळा हा ॲक्च्युली ती नजर आहे, तिसरा डोळा नाही आहे, तर पण तो दृष्टिकोन आहे. बरोबर. तो दृष्टिकोन तिथपर्यंत पोहोचतोय, तर हे काम कधी मरोस्तर बंद होणार नाही आणि करणार आहे नाही. खूप चांगलं माध्यम आहे. ज्या क्षेत्रात मी काम करतोय तिथे मला एक आज हजारोने फोटोग्राफर मला परिचय झाले, ओळखतात संजय जगताप म्हणून. ठीक आहे, 10% जरा वाईट पण असतेच, खुन्नस असतेच प्रत्येक ठिकाणी, थोडेसे दुश्मन म्हणून मानत असते, पण त्या माध्यमातून का होईना ते माझी आठवण काढतात. ही सुद्धा सगळ्यात मोठी हे गोष्ट आहे. तर अशा माध्यमातून आपण खूप काही करू शकतो. पुढचा दृष्टिकोन एक मी मनाशी आहे, पण त्याची मला डेअरिंग होत नाही किंवा कुठेतरी असं स्वतःला खात आहे की आपल्या छायाचित्र बंधूने असं म्हणायला नको की जगताप आता प्रॅक्टिकली कुठल्या तरी गोष्टीकडे घुसत आहेत. तर ह्या माध्यमातून मी निश्चित सांगेल की प्रत्येक छायाचित्रकाराने जर 500,000 नाही, 200 रुपये, नाशिकमध्ये किमान आज 7,000 ते 8,000 फोटोग्राफर या व्यवसायावर अवलंबून आहे, व्यवसाय करतायत. त्यातले 1,000 छायाचित्रकारांनी जर 200 रुपये दर महिना जर ऑनलाईन टाकले एका खात्यामध्ये, ते संजय जगतापचं नसेल पण एक खातं असेल, त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी मला वाटतं 200 रुपयाप्रमाणे जी अमाऊंट आहे तर वर्षाला 24 लाख रुपये जमा होतात. बरोबर. त्या 24 लाखामध्ये बऱ्याचशा अशा घटना ज्या वेळेला येतात किंवा फोन येतात, तर दुःख असं वाटतं की आपला एक छायाचित्रकार ॲक्सिडेंटमध्ये गेला किंवा त्याचं काही हातपाय गेलेत किंवा त्याचे घर उघड्यावर पडले किंवा एखादा कॅमेरा चोरी गेला. तर अशा वेळेला जो पैसा उभं करणं, असोसिएशन ही मोठी नाही आहे, त्याच्याकडे कुठलंही भांडवल मोठं नाही आहे, सपोर्ट नाही आहे. तर अशा वेळेला आपल्या ह्या छायाचित्रकारांना आपण चांगलं मार्गदर्शन, वर्कशॉप, असं सहकार्य ह्या माध्यमातून देऊ शकतो. बरोबर. तशी एक चालना पुढे आहे. जर सगळ्या फोटोग्राफरनी याच्यावर जर साथ दिली किंवा ही संकल्पना जर पुढे जर सगळ्यांना पटली, तर याच्यावर कुणीतरी चांगलं एखादी टीम तयार करून हे जर केलं तर निश्चित मला वाटतं हे नाशिकमध्ये झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात होईल, प्रत्येक तालुक्यात होईल. आणि भविष्यात पुढे जाऊन फोटोग्राफरला बाहेर कोणाचा सपोर्ट किंवा पैशाची जाणीव होणार नाही किंवा त्याला तो कमीपणा वाटणार नाही आणि कुठेतरी आपल्यामध्ये आपण काम करून पुढे जाऊ शकतो. आणि हे झालं पाहिजे अशी माझी स्वतःचं प्रांजळ मत आहे. बरोबर. त्याच्यासाठी मी थोडासा प्रयत्न करणार. नक्कीच सर. या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की नाशिकमध्ये आत्ताचे तरुण काही चांगली मुलंही आहेत जी या म्हणजे हे सगळं संघटन करण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा लोकांसोबत तुम्ही एकत्र येऊन ज्यावेळेस हे सगळं काम आपण सुरू करू शकतो तर यातून बेनिफिट होईलच. सर, यासोबत एक मला अजून प्रश्न असा विचारायचा आहे. मागच्या काळामध्ये बऱ्याच अशा घटना घडल्या की हृदयविकाराचा झटका असेल किंवा शुगर, बीपी या सगळ्या गोष्टींमुळे आपले काही छायाचित्रकार बंधू अकाली मृत्यूला सामोरे गेलेत आणि त्यांच्या फॅमिलीजमध्ये म्हणजे त्यांच्या पत्नीला असेल किंवा त्यांची जर मुलं लहान असतील तर त्यांना हेही माहीत नाही की माझ्या मिस्टरांचे अकाउंट्स कुठे आहे किंवा त्यांनी कुठल्या पॉलिसीज केल्या आहे का, त्यांनी काय केलंय. तर ह्या संदर्भात मार्गदर्शन करण्याकरता आपण भविष्यात असं काही करणार आहोत का? त्या छायाचित्रकाराने त्याच्या फॅमिलीला त्याचं नॉलेज दिलं पाहिजे किंवा आपण त्याकरता आपण काय करणार आहे का? नाही, गरजेचं. काय झालं की आता तुम्ही कुठलंही बघितलं बाहेर तर जनरल आता कुठल्याही कंपन्यांमध्ये जरी येतं PF काय ते बरंचसं हे काढलं जातं किंवा त्याचा एक विमा काढला जातो. शौकीन तर आहे की आपल्याकडे अजूनही मेडिक्लेम किंवा जसं मागच्या आम्ही वर्षी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय वक्त्या अल्पा शाहमन मॅडम, तर फोटोग्राफरचं रिटायरमेंट किंवा रिटायरमेंट नंतर काय, बरोबर, इन्व्हेस्टमेंट कुठे केली पाहिजे, पेन्शन कशी मिळाली पाहिजे, याच्यावर एक वर्कशॉप घेतलं होतं. तर ते फक्त वर्कशॉप झालं, त्यात खूप चांगल्या टिप्स मिळाल्या, माहिती, पण ते किती लोक तर तसं नाही आहे. तर बरेचसे फोटोग्राफर या गोष्टीकडे लक्षच देत नाही आणि सगळे MI वर चालू आहे. बरोबर. आजचा दिवस बघतायत. तर याला एक जोड बिझनेसची पण गरज आहे. काही लोकांनी मला, मी पुढच्या पिढीलाही सांगेल की नुसताच फोटोग्राफीत अवलंबून नसावं, त्याला जॉईंट बिझनेस तुम्हाला गरजेचा आहे. मिसेस शिकलेला असतात, तिला जॉईंटला घ्या. हे क्षेत्र पण खूप मोठं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर आउटडोअर करायचं तर इनडोअरचा काही बराचसा पार्ट वाढलेला आहे. मॅटर्निटी आहे, एडिटिंग आहे, बरेचसे काही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही घरातल्याच लोकांना घेऊन जर केलं तर खूप चांगलं पाहिजे. तर काही गोष्टी ह्या नियोजनबद्ध पाहिजे. बरोबर. आणि त्या आपला फोटोग्राफर तो करत नाही.
हे मला निश्चित लक्षात आलं. याच्यासाठी प्रयत्न करायचे, परंतु याला खूप मोठं टीमवर्क पाहिजे. याच्यामध्ये फक्त एक संजय जगतापने जर केलं ना, तर काय होतं की ह्या व्यक्तीनेच केलं. अजूनही बऱ्याचशा अशा गोष्टी हो, आपल्याकडे हो. अजूनही आता बघण्याचा दृष्टिकोन आहे, नाही अध्यक्ष, अरे अध्यक्ष नाही आहे, कुठल्याही याला मानधन नाही आहे, कुठल्याही शासकीय योजनेमध्ये आम्ही बसलेलो नाही, कुठलाही पगार नाही आहे. हे एक सोशल काम आहे. हे वेळात वेळ काढून आपण सहकार्य करतोय. आज हे टीमवर्क असतं. असोसिएशनच्या माध्यमातून वर्कशॉप करणं, फोटोग्राफरना एकत्रित आणणं. जसं आता 19 ऑगस्ट निमित्त आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प ठेवला आहे आडगाव मेडिकल कॉलेजला. त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये मोठ्या छायाचित्र स्पर्धा ठेवल्या. पण हे जेव्हा ठेवल्या म्हणतो तर त्याचं 1,00,000-1,15,00,000चं बजेट असतं. आज तर ते सगळं नियोजन करायला कुठेतरी प्रत्येक फोटोग्राफरने पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येकाने म्हटलं पाहिजे की मी जरी सभासद नाही, पण मी सभासद आहे. होय. हा आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे फोटोग्राफरनी गळ्यात कॅमेरा घेतला तो माझा बांधव आहे, बरोबर. तो माझ्या परिवारातला आहे. आणि एक सांगायला म्हणजे आता विषयांतर नाही आहे, पण एक बोलता बोलता मला जे मनातनं आज आठवलं आहे की आम्ही एक गोष्ट शिकायला मिळाली की आम्हाला आजही कुठली जातपात नाही आहे. सर, खरं तर मी या प्रश्नाकडे येणार होतो की बऱ्याचदा आपण फील्डवरती जातो, बऱ्याच ठिकाणी फील्डवर जातो म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी आत्ताचे समाजामध्ये वातावरण जे चालू आहे की एका विशिष्ट समाजाला काही आरक्षण आहेत, एक कुठलं तरी एक समाज आरक्षण मागतोय किंवा नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला आरक्षण हवंय, तुम्ही कुठल्या जातीचे की कुठल्या कास्टचे आहेत त्यानुसार तुमची कॅटेगरी ठरते, त्याप्रमाणे तुम्हाला बेनिफिट्स मिळतात. असं आपल्या क्षेत्रामध्ये काही आहे का? कधीच नाही. मला 40 वर्षात हे सगळ्यात शिकायला मिळालं की अरे जगताप मुलीचं लग्न आहे. मग तो नाव जेव्हा आडनाव बघतो तर त्यांनी कधी विचारलंच नाही की तू कुठल्या कास्टचा आहे, तुझे म्हणजे आडनाव हे तर तू कुठल्या समाजाचा. ही सगळ्यात आज आमच्याकडे सगळे बांधव म्हणजे मुस्लिम बांधवापासून जैन, मराठा सगळ्या समाजाचे फोटोग्राफीमध्ये काम करतात खूप चांगल्या. होय. ती ही जी घडण आहे ना, जसं तुम्ही मगाशी बोलले, तर आज राजकारणात आपण बघतो आता ती हो. चर्चा आपली नाहीये. नाहीये पण आता खरं तर. तसं खरं इलेक्शन पण तसे पार्ट व्हायला लागले. होय, होय, जातीवादवर होय. व्हायला लागले. म्हणजे जो उमेदवार उभा आहे तो कुठल्या समाजाचा आहे त्याचं वोटिंग त्याला जास्त मिळतं. बरोबर. तसं आपल्याकडे अजून ह्या गोष्टी टिकून अजून तरी आहे. नाहीयेत. आणि त्या कधीच बघायला मिळाल्या नाही की एक फोटोग्राफरला फोन करताना तो त्याचा जात विचारत नाही, तो त्याची कला बघतो. म्हणजे अजूनही मी फोटोग्राफरना हेच सांगतोय की ह्या गोष्टीकडनं शिका. एकदम छोटा पॉईंट पण किती मोठा आहे. कारण आपण कलावंत आहोत. हा, कलावंत आपल्याला म्हणजे कलावंत कारण हीच तुला आपली जात आहे. वर्षभरात तुम्ही प्रत्येक फोटोग्राफरनी ही गोष्ट फक्त जर नीट आपल्या स्वतः भोवती जर एक चक्कर मारला ना, उठल्यानंतर सकाळी स्वतः भोवतीच, आणि त्याने फक्त चौकशी असं की पूर्वेकडनं इकडं दक्षिणेकडे जाताना की आपल्याला काल ऑर्डर कोणी दिली, मागचं लग्न आपण केव्हा केलं, त्याच्या मागचं कोणी केलं, आणि आपल्याला फोन कोणी केले, आणि ते कुठल्या समाजाचे होते, ते यांनी कधी लग्नात गेल्यानंतर शेवटपर्यंत कधी विचारलं का? मग ही गोष्ट आपल्याकडे अजून घडत नाही. ही सगळ्यात मोठी शाबासकी आणि सगळ्यात याला म्हणतात कला. नाही तर बाकी क्षेत्रात तुम्ही बघितलं, आजही बघतोय आपण की इतर सगळ्या घडामोडी बदलत चालल्या, पण आमच्याकडे ते बदल झालेला नाही. आणि भगवान कृपेने मला वाटतं घडणार नाही, कधीच नाही होणार. कारण आमची जात म्हणजे फक्त आणि फक्त एकच छायाचित्रकार. क्या बात आहे. याचं सगळ्यात मोठं भाग. सर, आपले जे छायाचित्रकार बांधव फील्डवरती काम करत असतात आणि आत्ताच्या 21व्या शतकामध्ये कॉम्पिटिशन इतकी वाढली, खर्च इतके वाढले, महागाई इतकी वाढली की प्रत्येकाला पैसा खूप जास्त गरजेचा आहे आणि तो पैसा कमवला तर सगळ्या गोष्टी सर्वाईव्ह होऊ शकतील, असा एक प्रकार आहे. परंतु पैसा कमवत असताना आरोग्य ही संपत्ती जपणे तितकंच गरजेचं आहे. आणि मागच्या काही काळामध्ये आमचेच काही मित्र आहेत जे चालता बोलता हृदयविकार झटक्याने सर मृत्यूला सामोरे गेलेत. तर आपल्या बांधवांनी काम करत असताना आरोग्याविषयी कुठल्या काळजी घेतल्या पाहिजे की अशा काही घटना घडायला नको? नाही, खूप गरजेचं. काय आलं माहिती का, आज म्हणजे आम्हालाही बघताना किंवा काही ठिकाणी इतकं दुःख जाणवतं. माझ्या श्रद्धांजलीमध्ये हीच गोष्ट असते आणि मी बऱ्याचशा श्रद्धांजली म्हणतो की तो नाही गेला, त्यांनी त्याच्यासोबत कला घेऊन गेली. होय. आणि ही शौकीनता पण एक बाजूने, एक बाजूने जसं मी मगाशी बोललो की आम्हाला जातपात नाही, परंतु आमचं काय झालं आहे, एक छायाचित्रकार म्हणून जी हार्डडिस्क देवाने दिली आहे ना, तर तो जेव्हा जातो ना तर त्याची कॉपीराईट ठेवून जात नाही, ना पत्नीकडं, ना भावाकडं, ना कारागीरकडं, ना नातेवाईकडं. त्याची कला त्याच्यासोबत निघून जाते. हो. तर हे कुठेतरी आपल्याला हे जोपासलं पाहिजे. याच्यासाठी आपण काम करताना आपल्यावर सगळं कुटुंब अवलंबून आहे आणि आपण तंदुरुस्त आहोत
फक्त आपली कला आहे सगळ्या गोष्टी. बऱ्याचशा आता तरुण पिढीकडे मी बघतो ना, त्यांना खूप शौक लागलेले आहेत हो. आणि त्यांना असं जाणीव होती की एकदा कॅमेरा घेतलाय, त्याच्यात कार्ड आणि बॅटरी मिळाली, ती रिचाबल आहे, तिला कुठे टोल नाका नाही, बरोबर. तिला कुठेही चार्जेस लागत नाही किंवा तिला कुठे पेट्रोल पाण्याचा खर्च नाही. ही सगळ्यात बॅड गोष्ट त्यांनी अशी नजरेत घेतली की अरे बाबा, पण हे व्यवसायाचं रूप आहे. आणि हेच जर आम्ही समजा तुला फोन केला की 200 फोटो काढून ये, मला वेळ नाही किंवा मी आज बाहेर गावी आहे, तर तो लगेच चार्जेस सांगतो. अरे पण मग तसंच तुझ्या व्यवसायामध्ये पण आहे की तू जेव्हा काम करायला जातो, तू जसं ते एक्सपोजिंगचे रेट बोलतो ना, तसं त्या एक्सपोजिंग प्लस तुझ्या कामाचे, तुझ्या कष्टाचे, तुझ्या कलेचे आणि त्या वस्तूचे पण ते रेट्स आहेत. आणि ते कुठे जर जाण झाली आणि त्यातनं जसं मगाशी तुम्ही बोलले की रिटायरमेंट, शेवटी एक मर्यादा आहे ना. आम्हाला आता जाणीव व्हायला लागली ना का आम्ही अजून किती वर्ष पळणार, तर मग कुठेतरी आत्ता जाणीव होती का दर महिना 50,000 का लाख रुपये यायला पाहिजे. अर्थात आम्ही नियोजन केलेलं आहे, पण पुढच्या पिढी करेल का नाही या आज आम्हाला शक्यता वाटते. बरोबर. आणि मग कुठेतरी अशी अचानक घटना जेव्हा घडते तर त्या पूर्ण कुटुंबाचं खूप वाईट आम्हाला दिसतं. त्याची पत्नी, मुलं शिक्षण करत असतात, लहान असतात, तर त्याला कुठेतरी त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रयत्न मला वाटतं कुठल्या असोसिएशननी किंवा एखाद्या समूहाने करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून सांगायला पाहिजे. आपल्याकडे मार्गदर्शन करणारे खूप लोक आहेत, आपला तेवढा परिचय झालेला आहे. बरोबर. तर प्रत्येक छायाचित्रकाराने महिन्यातनं मला वाटतं 1-2 दिवस तरी ह्या गोष्टीसाठी जर दिले, भले आम्ही ज्ञानी नसो पण आमचा परिचय खूपपर्यंत पोहोचलेला आहे, होय. त्याचा फायदा तुमच्यासाठी आम्ही निश्चित वेळ देऊ आणि करू. तुम्हाला ज्या ज्या अडचणी असतील त्या कुठल्याही असो, तर त्यासाठी आजही तुम्ही येत आहेत, पण अजून जे येत नाही त्यांनी जर आलात तर सगळ्यांना आज माझा नंबर, सगळ्या गोष्टी माहिती आहे. आणि त्यातनं करायला मी तयार आहे जोपर्यंत बरोबर. शेवटच्या श्वासपर्यंत. तुम्ही जसं बोलले तसं माझा आत्मा माझे फोटोग्राफर्स या माध्यमातून मी काम करायचं आणि माझ्या त्या परिवारासाठी मला आवड आहे. सर, हे सगळी चर्चा करत असताना मला तुम्हाला खरं तर एक प्रश्न असा विचारायचा आहे. बऱ्याचदा असं होतं की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर व्हावा, किंवा एखादा नेता असेल तर नेत्याचा मुलगा नेताच होतो. व्हावा आणि तिकडे होतो ॲक्च्युली असा होतो, शब्द आहे, कारण होतो. होतोच. आपल्या क्षेत्रामध्ये जसं तुम्ही काही वेळापूर्वी उल्लेख केला की मुलगी डॉक्टर झाली, मुलगा पायलटचं प्रशिक्षण घेतोय. मग तुम्हाला असं नाही वाटलं का की आपल्या मुलाने हा वारसा पुढे चालवा आणि तो फोटोग्राफर व्हावा? नाही, निश्चित वाटत होतं. परंतु कसं असतं की आजचं जनरेशन, शिक्षण सगळ्यांचं, आणि त्यांनी मला काही अनुभव पण सांगितले की जे ऑनलाईन मी आता सांगू शकत नाही की आज फोटोग्राफीची काय शौकीनता आहे. बरोबर. तुम्ही एवढं वर्ष काम केलं, एवढं मोठी कला, तुमचं नाव होतं, पण आज स्पर्धा आल्या. स्टुडिओमधलं ग्राहक आज या मोबाईलने घालवलं आणि काही ग्राहक या आउटडोअरचे आपल्याच छायाचित्रकारांनी घालवलं. हो. ही सगळी शौकीनता आज चर्चेचा विषय नाही आहे, परंतु ते दिसतंय दिसतंय. आणि ते घरात जाणवतं ना. हम्म. तर मग मुलांनी कुठेतरी मला असं समजावून सांगितलं की पप्पा, नोकऱ्या व्यवस्थित राहिलेल्या नाही किंवा ते परमनंट मिळत नाही. हो. काही कॅटेगरीला आहेत, काहींना नाही आहे. त्याच्यातही खूप वेळ जातो आणि शिक्षणाच्या बाबतीत मला तेवढा वेळ घालवायचा. तर मला दृष्टिकोनातनं आणि माझं स्वतःचं ठरवलेलं मत, जसं मी ठरवलं होतं की मी छायाचित्र, मी नोकऱ्या वडिलांच्या केल्या नाही किंवा मी गेलोच नाही. नंतर माझी मोठी मुलगी फॅशन डिझायनर, तिला तेच करायचं होतं, तिने ते केलं आणि त्यात ती प्रगतशील झाली. तर घरात कुठेतरी मी असा एक कल पाहिला की आतनं ज्याला जे करायचं आहे ना, त्यांनी जर त्याला ते मिळालं तर निश्चित तो प्रगतशील बनतो. तसं माझी 2 नंबरची कन्या आहे, ती डॉक्टर की आहे. ती म्हणे KMला तिने मास्टर डिग्री केली, स्वतःचं क्लिनिक आज नाशिकमध्ये आहे आणि आडगाव मेडिकल कॉलेजला, ते ज्या कॉलेजला ती शिकली तिथेच ती प्रोफेसर आहे. क्या मग बात आहे. मुलगा 12वी नंतर तो म्हणणे मला एअर पायलटचं करायचं. पण मग आता तेही प्रयत्न त्यांनी 6 महिने केले, पण आपल्या शासकीय याच्यात तो काही बसत नव्हता. मग त्यांनी प्रायव्हेटमध्ये, मग आम्ही दिल्लीला गेलो. ते जाऊन जेव्हा बघितलं तर महाराष्ट्रातला एकमेव हा मुलगा होता माझा ओके. की 67 मुलांमध्ये. हम्म. तर ज्यावेळेला आम्ही तिथून आलो, रूमवर चर्चा झाली, अरे म्हटलेला खर्च टोटल किती आहे, पॅकेज काय, तर ते 1 ते 1.25 कोटीचं होतं. अरे म्हटलं एवढे 1.25 कोटी, एक फोटोग्राफर आहे मी हो. आणि आता अर्धवट याच्यावर येऊन थांबलेलो आहे. अजून आपल्या एका कन्याचं लग्न बाकी आहे आणि एवढं भांडवल किंवा एज्युकेशन लोन्स एवढे आपण घेऊ शकत नाही. आणि त्याच्यावर आमचा एक नर्वसमध्ये 1 दिवस गेला. पत्नीलाही म्हटलं की मुलं फक्त त्यांचा डिसिजन घेतात, पण आपलं बॅकग्राऊंड बघत नाही. बरोबर. तर कुठेतरी हे चुकीचं वाटतंय आणि प्रायव्हेट आहे शेवटी.
याच्यात तो सक्सेस झाला तर ठीक, नाही झाला तर खूप रिवर्स येऊ आपण. कारण हा बाहेर जाणार देशात, तिथलं पॅकेज मोठं आहे, 65 ते 70 लाख तिथे खर्च आहे. दिल्लीतला राहण्याचा, खाण्याचा, क्लासचा तो खर्च असा सगळा 1 कोटीच्या पुढे जातोय. आणि पुढे भीती वाटते. शेवटी आपण आयुष्यभर काम बघितलेलं, पैसाला महत्त्व आहे, की बरोबर. हे नाही काही 10 आणि 20,000 किंवा 2 लाखाचं काम आहे की आपण हम्म. खर्च करू. पण ज्या वेळेला मुलांनी माझ्याशी मीटिंग घेतली, सगळं समजावून सांगितलं, तर त्याला मी एक शब्द निश्चित त्या रात्री 12 नंतर असेल व्यक्तीला, माझी एक किडनी विकेल पण मी तुला एअर पायलट करेन. क्या बात आहे सर. तर कारण का, की मी ज्या पद्धतीने वडिलांशी संघर्ष करून या कलेत आलो आणि आज मला अभिमान आहे, माझ्या फॅमिलीला अभिमान आहे आणि सर्वात माझ्या वडिलांना अभिमान आहे. कारण आज त्यांना 26 वर्ष रिटायरमेंटला झालेत आणि त्या 26 वर्षामध्ये त्यांनी स्वतः घेतलेला अनुभव आणि आम्ही घेतलेला अनुभव, की ज्या वेळेला ते रिटायर झाले ते 1, 2, 3 वर्षापर्यंत त्यांचा स्टाफ, जवळचे मित्र, अधिकारी फोन करायचे. सर कसे आहेत? साहेब काय चाललं? बरं भेटायला येतो. मग माझ्या मुलीचं लग्न आहे. पण हळूहळू हे कमी होत गेलं ना, आज त्यांना कुठलाही मित्रपरिवार नाही. जो मित्रपरिवार आहे तो घरातला आहे. हम्म. नातवंड आहे, मुलं आहेत, सुना आहेत. तरी तसंच आपल्या ह्या क्षेत्रात नाही आहे. या क्षेत्रात आपल्याला एंडपर्यंत आपल्याला आपण गेलो तरी आपलं नाव आहे. मग मला कुठेतरी असे जाणवले की नाही, फोटोग्राफर जरी असेल पण आपण जिद्द जर केली, जिद्द केली आणि ठरवलं तर आपण करू शकतो. ठीक आहे, तो ह्या क्षेत्रात नाही आला, त्यांनी त्याच्यात कलेत त्याला आवड नव्हती. पण ज्यात आवड आहे, आज तो दिल्लीला 100पैकी 80% फर्स्ट क्लासमध्ये, माझा मुलगा फर्स्ट आला क्या बात. आणि तो आलेला आहे आणि आता दिवाळीला कन्याचं लग्न झालं की आम्ही त्याची तयारी करतोय. ठीक आहे, किडनी विकायला लागणार नाही, तसं थोडंफार हा एक पार्ट झाला. आणि या कलेने पण- कुठेतरी त्या गोष्टी दिल्या आहेत की इथपर्यंत ऍक्च्युली जायची हा. गरज नाही पडणार. पण आपण ठरवलं तो खूप गोष्टी करू शकतो. आणि घरचा सपोर्ट तो होता, पप्पांचा होता, पत्नीचा आहे, मुलांचा आहे. पण कलेचा सपोर्ट खूप मला दिला. म्हणजे माझी बाहेर ओळख जी आहे ती एक छायाचित्रकार संजय जगताप म्हणून आहे. ती 99 पॉईंट आहे. क्या. 1% ही जगताप कुटुंब, पाटील कुटुंबामधलं जे संजय जगताप आहे तो फक्त 1% आहे. बरोबर. 99% म्हणून मी काय म्हणतो की माझा परिवार, माझं कुटुंब, हा माझा आत्मा, माझे फोटोग्राफर्स. सर, भारतीय स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आज आपले पंतप्रधान जे आहेत नरेंद्रजी मोदी यांनी लाल किल्ल्यावरनं ध्वजारोहण म्हणजे ध्वज फडकवलाय. स्वातंत्र्याची पुन्हा म्हणजे 79 वर्षाची वाटचाल सगळी सांगितली आजच्या त्यांच्या भाषणामध्ये. आणि त्यांनी या त्या गोष्टीचा उल्लेख केला की तुम्ही तुमच्या कलेला जोपासा आणि मोठं व्हा. अगदी मान्य. पण हे सगळं होत असताना सर, एक छोटीशी शोकांतिका आमच्याही मनात आहे, जी मे बी तुम्हाला ती खोचक वाटू शकते, पण मला विचारणं तुम्हाला गरजेचं वाटतंय. इतके वर्ष भारतीय स्वातंत्र्याला झालेत, परंतु आपला फोटोग्राफर स्वतंत्र झालाय का? प्रश्न असा आहे. वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त आपण ही चर्चा करतोय. फोटोग्राफर दिन झालाय की दिन झालाय? इथे मला उत्तर द्यायलाच पहिल्यांदा गोष्ट उत्तर द्यायचे तुम्हाला. नाही. कारण का, की माझ्याच बांधवाबद्दल मी असा शब्द बोलू शकत नाही. पण तशी वेळ येणार नाही, येऊ नये याच्यासाठी माझे बांधवच प्रयत्न करू शकते. यात बाहेरचा कोणीच नाही आहे. येस. आणि मी 40 वर्षात बघितलं की मला, माझ्या कलेला आणि माझ्या फोटोग्राफर बांधवांना पुढे नेणारा जर कोणी असेल तो आपल्याच परिवारातला छायाचित्रकार आहे. बरोबर. कुठलाही आमदार नाही, खासदार नाही, कुठलाही गुंडा नाही, कुठलाही राजकीय पुढारी नाही, कोणीच नाही, शासनसुद्धा नाही, होय. यांनी सपोर्ट केलेला नाही. का केला नाही याच्या मागची पण शौकीनता आहे. कारण आपण तिथपर्यंत पोचत नाही. सगळ्या जणांनी, ज्यांनी त्यांनी, जसं तुम्ही आत्ता मागे बोलल्यात की मध्ये मध्ये असे आरक्षण विषय चालू होता. होय. अहो, आज मी जर ठरवलं, मी नाही, माझ्या छायाचित्रकारांनी, तर नाशिकमध्ये आज 8 ते 10 हजार छायाचित्रकार आहे. प्रत्येकाच्या घरात किमान 5 ते 10 वोटर आहे. होय. शब्द आहे का? हो. 5 ते 10 वोटर आहे. बरोबर. गुणिले 10,000. आम्ही जर वोटिंग करायचं का नाही हे आमच्या हातात जसं क्लिक करतो ना, तसं तिथे पण वापरू नक्कीच शकतो. नक्कीच. आणि असा महाराष्ट्रातला आमचा 5 लाख फोटोग्राफर आहे.
गुणिले 10 बरोबर. एवढं. पण आमच्याकडे ती गोष्ट अजून नजरेत येत नाही आणि ती आम्ही दाखवली नाही आहे. पण काही दिवसांनी ती दाखवायची वेळ येईल. तर आमच्या फोटोग्राफरांकडे काही आहे माध्यम, पण त्याचा वापर करण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. ही खूप शोकीनता आहे. कुठेतरी एखाद्या तालुक्यातनं, गावातनं, जिल्ह्यातनं आमच्यापेक्षा मी तर काहीच नाही हो. 40 वर्षे हे तुम्ही जे 4 वेळा बोललात ना, 40 वर्षे हे माझं माध्यम शेवटी व्यावसायिकच झालं. मी व्यावसायिक फोटोग्राफर आहे. होय. मी कुठलाही कलावंत, राजकीय पुढारी, नेता काही नाही. आणि मगाशी बोललात ना, हे अध्यक्ष पण आहे ना, हे नामधारी सगळं आहे. काही कोणी मानत पण नाही. ते स्वतःचे हे करून घेणार. फक्त ते एक पद आहे, मला त्या माध्यमातून मला काम करायचं म्हणून. पण याच्यापासून कुठले उत्पन्न काहीच नाही, उलटं घाटा आहे, नुकसान आहे. आणि ते मी सहन करतोय आणि करायला तयार आहे. पण आपलं अस्तित्व तयार करायला कुठेतरी आपल्या बांधवांनी, आपल्या फोटोग्राफरनी पुढाकार घेतला पाहिजे. होय. आणि तो जर केला निश्चित, तर एक वेळ येईल आणि ती गरजेची आहे. ती आपल्यासाठी नाही, पुढच्या आपल्या पिढीसाठी गरज. हे विश्व वाढत चाललेलं आहे, तसे आपलं फोटोग्राफी पण वाढत चालली. ही कला कधीच संपणारी नाही पृथ्वी जोपर्यंत आहे. बरोबर. कॅमेराचं नातं हे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाचं आहे. माध्यम बदलतील परंतु ते तसंच असेल. आणि छायाचित्रकार हा विषय जो आहे, तो जो कलावंत म्हणून आहे, तो न संपणारा विषय. तो इथे आहे. तुम्ही जसं म्हटले की आजही कुठलाही राजकीय पुढारी, राजकारण कुठेही ऑन कॅमेराच गोष्ट चालते. होय. कॅमेराशिवाय तुम्ही ह्या भिंतीच्या पलीकडे काहीच दाखवू शकत नाही. काही गोष्टी ते दाखवायचं काम आम्हीच करतो, आमचेच बांधव करतात. पण आमच्या बांधवांना जी दिशा पाहिजे, जी दृष्टिकोन पाहिजे, तो कुठेतरी कमी पडतोय. त्याचा प्रयत्न मी 1% करतो, पण अजून 99% जर सगळ्यांनी साथ दिली, नक्कीच सगळ्यांचं सहकार्य मिळेल. आणि सर, खरं तर हा प्रश्न विचारण्यामागे कुठलाही चुकीचा किंवा कुठलाही कुणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. परंतु तुम्ही जर बघत असाल, पिक्टोग्राम चावडीची जी टॅगलाईन आहे, गप्पा अनुभवांपलीकडच्या, जोपर्यंत मी तुम्हाला असा खोचक प्रश्न विचारत नव्हतो, तोपर्यंत तुमच्याकडनं ते मला उत्तरही अपेक्षित मिळत नव्हतं. कारण ही उत्तरं किंवा हे अनुभव आमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण आमच्या श्रोत्यांना जोपर्यंत हे अनुभव कळणार नाही, मी पुन्हा एकदा परत उल्लेख करतो की 40 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे सर. आणि तो अनुभव कुठेतरी आम्ही या माध्यमातून आमच्या श्रोत्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाचं आणि जागतिक छायाचित्रकार दिनाचं औचित्य साधून आज आपल्या चावडीवरती नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री संजय जगताप आलेले होते आणि त्यांच्यासोबत ही सगळी चर्चा करून सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. या पूर्ण एपिसोडमध्ये कुठल्याही प्रकारे माझ्याकडनं असेल किंवा आमच्या वक्त्यांकडनं असेल, कुठल्याही छायाचित्रकार बांधवाचा जर अपमान झाला असं त्यांना वाटत असेल किंवा असा आमचा हेतू नव्हता, परंतु त्यांना जर असं कधी वाटलं असेल तर त्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. आणि हेच सांगेल की पिक्टोग्राम चावडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आत्तापर्यंत आपण फक्त अध्यात्मापासून सुरुवात केलेला प्रवास फोटोग्राफीपर्यंत आलाय, परंतु यापुढे बऱ्याचशा गोष्टी घडणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या श्रीशक्तीला सलाम करतो, असे नवदुर्गांचे 9 एपिसोड्स घेऊन पिक्टोग्राम चावडी तुमच्यापर्यंत येत आहे. सो हे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसतीलच, परंतु त्या काळात तुम्ही सबस्क्राईब करणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो. लवकरात लवकर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.